इथे लिहिलेलं आहे की त्याला फाउंडेशन राहील. आपण म्हटलेलं आहे फाउंडेशन राहील. फाउंडेशन व्हॅल्यू म्हणजे फाउंडेशन म्हणजे काय म्हणता येईल? बेस, आधार आहे. प्रत्येक संबंधांचा तो आधार आहे. आपण 7 संबंध पाहिले होते. त्या 7 संबंधांमधला तो एक मूलभूत म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट ॲज अ ह्युमन बिईंग, मानव म्हणून राहण्याचा तो मिनिमम रिक्वायरमेंट, आणि त्याची हे आहे विश्वास. आणि त्याच्या खाली म्हणजे जनावर म्हणजे जानवर. मग आपण म्हटलं ते ह्युमन कॉन्शियस, दॅट इज द ॲनिमल कॉन्शियसनेस. मग आपण जानवर आहोत का? काय वाटते? आपण माणसं आहोत ना. मग तिथनं आपण सुरुवात करूया है ना, की कशाला आपण विश्वास म्हणतोय. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलंय आणि त्यामध्ये 2 पार्ट लिहिलाय की व्हॉट इज माय इंटेंशन, मेरी क्षमता क्या है, मेरी इंटेंशन क्या है. एंड सेकंड इज द कॉम्पिटन्सी, मेरी योग्यता. योग्यता म्हणजे अभिव्यक्त होणं, एक्सप्रेस होणं, दॅट इज अ योग्यता. तर मग आपल्याला असं कळते है ना की if I am there along with the intention and if I am there along with the competency, मग competency ला मैं हर वक्त मुझे तो सुखी क्या कर पाते हैं, हर वक्त सुखी कभी कभी होते. दूसरों को हम सुखी हर वक्त कर पाते हैं, दूसरा भी उसको खुद को सुखी कभी कभी, और दूसरा मुझे सुखी करता है कभी कभी की कभी नहीं, कभीच नहीं, कभी कभी. सो क्वेश्चन, द अदर इज एबल टू मेक मी ऑलवेज हैप्पी. कभी कभी होता है. लेट्स क्वेश्चंस. So what we are able to see here is that the intention wise, we are intact along with our intention. We are intact along with our intention, but we are doubting the intention of the other sometimes, and that's why that is the question. The moment we are doubting the intention of the other, that is what the problem. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याच्या इंटेन्शनवर डाऊट घेतो, दॅट इज द प्रॉब्लेम, दॅट इज द स्टार्टिंग ऑफ द प्रॉब्लेम. आणि मग असं विचार करा, अशा कोणकोणत्या रिलेशनमध्ये आपण त्या स्थितीत आहोत. अशा कोणकोणत्या रिलेशनमध्ये आहे की वी आर डाऊटिंग द इंटेन्शन ऑफ द अदर्स. आपल्याला आपल्या इंटेन्शनचा प्रॉब्लेम आहे का? नाही. आपल्याला दुसऱ्याच्या इंटेन्शनवर कधी कधी. आता हे ए आणि बी आहे ना, आता असे करा, म्हणजे जो मी आहे आता तो झाला सेकंड पार्ट, आणि तो होता आता मी होता. काय असंच होणार? म्हणजे मी पण इंटेन्शनवर डाऊट घेतोय आणि तो पण इंटेन्शनवर डाऊट घेतोय, आणि कसं सोबत जाऊ. आणि हे कधी कधी होते, नेहमीच असं नाही ना. आणि ज्या क्षणाला इंटेन्शनवर डाऊट सुरू झाला, त्या क्षणाला प्रॉब्लेम सुरू. मग आपल्याला असे क्षण शोधावे लागतील की असं का होते. कारण असे क्षण ओळखणं म्हणजे आपण असे क्षण ओळखणं की जिथे जिथे आपण ते करू शकत नाही, त्याची ते योग्यता. म्हणजे आपण अभिव्यक्त होत नाही किंवा असं करत असताना मग आपण प्रयास कुठे करणार? मग आपण प्रयास करणार पात्रता वाढवण्याची. मग जशी जशी पात्रता वाढेल तसं माझं जगणं वाढेल. म्हणजे हा प्रयास काय आहे, एवढे वर्कशॉप का होतात आहे. अदरवाईज तुम्ही म्हणाल सर सेमच तर कंटेंट होते, आणि सेम तुम्ही UHV 3ला पण या, प्लस थोडंसं ॲड होणार. हा एक पार्ट आहे की जिथे जिथे आपण पात्रता म्हणजे ग्रहण करण्याची क्षमता थोडी थोडी वाढवतोय. म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला 10% तुमच्याकडे आलं असेल, यावेळेस थोडंसं 30-40% येईल. अजून पुढे गेला तर 60-70, आणि असं असं करत तुमचं पूर्णपणे त्याकडे लक्ष जाईल. तर इंटेन्शन वाईज आणि द कॉम्पिटन्सी वाईज. बट अगेन वी आर डाऊटिंग द इंटेन्शन. आणि मग आपल्याला
तुम्ही म्हणत असाल नाही नाही सर असं थोडीच होते, तर अगेन विल गो विथ वन एक्झाम्पल है ना. बट बिफोर दॅट वन, हे जे मी रिव्हर्स करायचं म्हटलं की आय आणि अदर्स ना, जेव्हा मी असतो तेव्हा माझ्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा मी दुसरा होतो है ना, तेव्हा चेक करतो की इंटेन्शनचा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे मी माझ्या पण इंटेन्शनवर मग प्रॉब्लेम करतोय की का, कारण मी त्याच्या इंटेन्शनवर आणि तो माझ्या इंटेन्शनवर क्वेश्चन करतो. आणि मग आपलं लक्ष प्रॉब्लेम, म्हणजे आपलं लक्ष कुठे पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हणजे असे रिफ्लेक्शन करतात, तर त्यासाठी म्हणजे ते उलट मला पाणी पिण्यासाठीचा तो एक छान हे आहे. माईक आला नाही तुमच्याकडे मनोज भाऊ. हॅलो 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 हॅलो. सर, तो क्वेश्चन आहे अबाउट युअर कॉन्फिडन्स मध्ये अँड एबल टू मेक दी अदर ऑलवेज हॅपी. तर आता मी जर हॅपी आहे तर मी दुसऱ्याला हॅपी करायला करतो काय. आता एबल टू म्हटलं म्हणजे एक क्वेश्चन मार्क झाला. तर कधीतरी त्याला मी हॅपी करेल, कधीतरी दुःखी करेल. याचा अर्थ काय, मी स्वतः हॅपी झालोच नाही. बढिया, खूप छान, खूप छान लक्ष केलं. म्हणजे तो करेगा. द मोमेंट आय एम नॉट विथ दॅट स्टेट, आय विल नेव्हर बी डुईंग दॅट. आय कॅनॉट डू इट ऑल्सो. तर छान लक्ष केलं. म्हणून तर ते आपण त्याला म्हणतच नाही की हे करेक्ट आहे, रॉंग आहे. ठीक आहे, हे दिस इज द वन टाईप. आणि फक्त एक्सप्लोर करा. मग कोणी म्हणेल की नाही नाही सर, तो तुमचा वन क्वेश्चन आहे, तिथे माझे 2 क्वेश्चन असतील, नाही नाही माझे 4 असतील, माझं ठीक असेल, इट्स फाईन. पण छान लक्ष गेलं. कारण जे माझ्याकडे आहे तेच मी देऊ शकणार. अभी मेरे पास क्या आहे, इकडे आपल्याकडे लक्ष द्यायचं. आणि म्हणून ते लक्ष परत जाण्यासाठी मग आपण ती रिव्हर्सिबल प्रोसेस केली की मी तो आणि तो मी, म्हणजे आय एम माय अदर अँड अदर विल बी मी. मग काय होते, मग देन वी कॅन एबल टू सी दिस की वी आर डाउटिंग द इंटेन्शन, अँड दॅट डाउटिंग ऑन द इंटेन्शन इटसेल्फ इज द मिसट्रस्ट. डाउटिंग ऑन द इंटेन्शन इटसेल्फ इज द अविश्वास. आपण एक एक्झाम्पल घेऊया. हे तिथे ते डायरेक्टच एक्झाम्पल आले, पण ठीक आहे, समजा घेऊया, म्हणजे त्याच्यावर डिस्कशन करू. तर ग्लास माझ्या हातनं काय होतो, पडतो, आणि दुसऱ्याच्या हातनं दुसरा काय करतो, ग्लास पाडतो. मी काय करतो, ग्लास, आणि माझ्या हातनं 2दा झालं तरी तो ग्लास मी पाडतो का, पडतोच. मी 10दा केलं तरी माझा ग्लास पडतोच. दुसऱ्याने फक्त एकदा केलं तर काय, आणि वरून आपण काय म्हणतो, आप ऐसे ही है. लहान मुलांना तू असाच आहे, आणि काय काय त्याला सांगतो, तू वेंदळा आहे, हे आहे, ते आहे, की नाही. आता तसंच मुलगा लेट आला वर्गात, काय म्हणतो त्याला, ये बाळा बैस. एकदा आला तरी ये बाळा, 2दा आला तरी ये रे बाबा बैस तरी, 10दा आला तरी. आणि मी समजा लेट आलो तर किती कारण असतात, आणि मला कोणी समजूनच घेत नाही. मला लेट यायचं होतं पण मी लेट झालो, मला समजून घेतच नाही. पण दुसरा लेट झाला तर याला फाशी द्या तिथपर्यंत ना. आणि मी
मी चूक केली तर मला समजून घ्या. आर वी एबल टू सी दिस फॅक्ट? आर वी एबल टू सी दिस फॅक्ट? द अबाउट द अदर्स, द अदर ब्रोक द ग्लास अँड माय सेल्फ आय ब्रोक दॅट ग्लास ॲक्सिडेंटली. मला ग्लास फोडायचा नव्हता, म्हणजे माझं इंटेन्शन नव्हतं, पण दुसऱ्याचं इंटेन्शनच ते आहे, त्याला फोडायचाच होता म्हणून त्याने फोडला. लक्ष जाते का? आणि ते दुसरं उदाहरण मुलांचं. मुलगा लेट येतो, किती छान बोलतो आपण त्याच्याशी. तर पण वारंवार जर तेच घटना घडत असेल तर मग आपलं इमॅजिनेशन त्याच्यावरती तनुजा तनुजा तो मोबाईल सायलेंट करून ठेवा. नाही, काही अर्जंट असेल का? आपल्या इकडे लक्ष जाते का या उदाहरणाकडे? पहिल्यांदा उदाहरण घेतलं तर आपण बिलकुल तयार झालो की नाही सर, इंटेन्शनवर तर आम्ही ओके आहे. पण ह्या एक्झाम्पलला, दररोजच्या एक्झाम्पल्समध्ये आपलं लक्ष जाते का की आपण काय बोलतोय, कसं वागतोय. सो व्हेन एव्हर समथिंग हॅज बीन हॅपन फ्रॉम माय साईड, आपण काय करतो की मला असं करायचं नव्हतं ना, आणि मला माफ करा. आणि दुसऱ्याकडनं थोडंसं झालं तर त्यांना काय करायचं? एकदम फाशीची शिक्षा द्या तिथपर्यंत. पण मला आर वी एबल टू एक्सप्लोर दिस फॅक्ट? आर यू एबल टू एक्सप्लोर दिस फॅक्ट की व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज मी जेव्हा माझ्याबद्दल विचार करतो, आय एम ऑलवेज इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन की मला तसं करायचं नव्हतं पण झालं, मला तसं करायचं नव्हतं पण झालं. पण दुसऱ्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला तसं करायचं होतं, म्हणजे आय एम डाउटिंग द इंटेन्शन ऑफ द अदर्स अँड दॅट इज व्हॉट द मिसट्रस्ट. म्हणजे आय एम डाउटिंग म्हणजे काय की त्याला तसं करायचं होतं, म्हणजे त्याला खरंच मला त्रास द्यायचा होता आणि म्हणून त्यांनी तसं केलं आणि तो तसाच आहे. आणि मी तर एकदम छान. होतात माझ्याकडनं चुका, तुम्ही सांभाळून घ्या मला, की नाही? मला सांभाळून घ्या. आणि दुसऱ्याचं काय? तोडा, त्याचे हात तोडा, पाय तोडा, मारा त्याला, की नाही? आर वी एबल टू सी दिस? आर वी एबल टू सी दिस फॅक्ट? खरंच असं होते की नाही? ओके. सो व्हाय इट इज हॅपनिंग? व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज वी आर, आपण आपल्या इंटेन्शनवर इंटॅक्ट राहतो, परंतु आपण दुसऱ्याच्या इंटेन्शनवर क्वेश्चन करत राहतो. बरं, आपण आपल्यासाठी किती आहे? आपण 100दा चुका केल्या है ना, आपण 100दा चुका केल्या तरी आपलं तिकडे लक्ष जात नाही. यावर एक माझं मत असं आहे की आपल्या ज्या चुका होतात त्या अभाव आणि दबाव यामध्ये होत आहे असं आपण मानतो. दुसरा जेव्हा चूक करतो तो त्याचा स्वभाव आहे असं सुंदर, क्या बात आहे. कारण त्याच्या इंटेन्शनवर डाऊट आहे म्हणून त्याचा तो स्वभावच तसा आहे. आणि बा मी तर होतात बा, आणि मग होतात म्हणजे काय? मग ते मी कितीदा होतात म्हणू? कितीदा मी होतात म्हणू? 1दा, 2दा, 10दा, 100दा. आणि जेव्हा मी त्याला म्हणतो की हा होतात माझ्याकडनं, म्हणजे मी तसाच आहे, मला ॲक्सेप्ट करा तुम्ही, मी तसाच आहे. आम्ही तसाच आहे म्हणजे मी तसा स्पेशल आहे एकदम, मी त्या चुकांसोबत आहे, तसा मला तुम्ही ॲक्सेप्ट करा. कारण माझ्या मिस्टेक ह्या ॲक्सिडेंटली होतात, माझ्या मिस्टेक ह्या ॲक्सिडेंटली होतात, मला मिस्टेक करायच्या नाही, आणि म्हणून तुम्ही मला ॲक्सेप्ट करा तसंच. आय एम स्पेशल, कारण मला करायच्या नाही पण होतात,
हा, म्हणजे काय, माझ्या चुकाच माझ्याकडनं लक्षात पण आणून देऊ नका, कारण आय एम नॉट ऍक्सेप्टिंग ना, होतात बा. सो इन दॅट सेन्स आय हॅव मेड दॅट फिलिंग आय एम अ स्पेशल. आणि मग मी काय म्हणतो की मी चांगलाच आहे, मी चांगलाच आहे, मग तुम्ही पण मला आता चांगलंच म्हणा. सो आय reinforce I am good and I do not make any efforts to rectify that mistake. कारण माझ्याकडनं मी काय ठरवलंय ते मी ते ऍक्सेप्टच करत नाही ना, त्या होतात बा, ठीक आहे. जर इफ आय एम नॉट ऍक्सेप्टिंग, मग रेक्टिफाय करणार केव्हा? आणि मी म्हणतो नाही, मी जसं आहे ना तसंच तुम्ही मला ऍक्सेप्ट करा, मी आहे स्पेशल तसाच. दॅट इज द मेजर प्रॉब्लेम, दॅट इज द मेजर प्रॉब्लेम की मी प्रॉब्लेम म्हणजे दुसऱ्याच्या इंटेन्शनवर तर डाऊट करतोच, पण परत परत माझं पण मी काय करतोय की मी स्वतःला स्पेशल म्हणून डिफाईन करायचा प्रयत्न करतो की बा माझ्या चुका तर होतातच आहे ना, मग ॲक्सेप्ट करा की तसं काय होते, मला माफ करा. म्हणजे मी जसं आहे तसं तुम्ही मला ॲक्सेप्ट करा आणि मग तसा मी स्पेशल. आणि म्हणजे काय की माझ्या जर चुका पण तुम्ही सांगितल्या तरी मला त्रास होणार, माझ्या जर चुका पण सांगितल्या तरी मला त्रास होणार, कारण तुम्ही आता मला तसंच ॲक्सेप्ट करायचं. आणि देन आय एम नॉट देअर टू रेक्टिफाय दॅट मिस्टेक, कारण माझं तिकडे आता लक्षच नाही. हे सर आपला मोठ्यांबद्दल झालं. मग आता त्यात जर एखादा आपला समोरचा व्यक्ती जर छोटा असेल, त्याच्याजवळ खेळणं आहे, तो खेळताना ती गाडी फेकतोय नवीनच, त्याला आता आपण 3-4 वेळा समजून सांगितलं तरी तो ती गाडी फेकतोच आहे. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? हा ना, खूप छान उदाहरण आहे की लहान मुलगा गाडी फेकतो म्हणजे काय करतो. लहान मुलगा गाडी फेकतो म्हणजे काय की तो त्याचा भाव व्यक्त करतो आहे. तो भाव हे व्यक्त करतोय की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाहीये. नाही, तो तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही, मी गाडी फोडल्यावर तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्याल. मी आतापर्यंत खूप छान वागत होतो की तुम्ही आता तरी माझ्याकडे लक्ष द्याल. आता मी गाडी, मग त्याला कळालं की गाडी फेकल्यानंतरच हा माझ्याकडे पाहतो, मग परत परत तो मग आपल्याला ते चेक करावं लागेल की मग त्याच्यासोबत आता खेळावं लागेल, त्याच्यासोबत आता खेळावं लागेल. गाडी फुटली तरी विचारावं लागेल, अरे मग आपण कशी जोडायची, काय करायची, का झालं असं. मग त्याच्यानंतर तो करणार. आपल्याला त्या मुलांचा भाव ओळखावा लागेल सर. आपण फक्त ती घटना पाहतो, घटना आपल्याकडे आहे की गाडी फोडली, अरे पण का, त्याचा काय भाव आहे. त्याला आई पाहिजे, त्याला बाबा पाहिजे. म्हणजे मुलगा रडतो, का रडतो, त्याला आई पाहिजे असते. आपण त्याला चॉकलेट देतो, त्याला मोबाईल देतो, त्याला जेवताना आई पाहिजे, आपण काय देतो, टोरेबान देतो. ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपण इझिली त्याच्यासोबत राहू शकतो. तसंच मी कालपासून म्हणतो, अभ्यास करताना त्याला बाबा पाहिजे, आई पाहिजे, करा की सोबत. तो अभ्यास करतो, तुम्ही मोबाईल खेळतात, म्हणतो मी तुझ्यासोबत बसलोय ना, तुम्ही सोबत आहात त्याच्या. आणि हे सर्व आपण कोणासाठी करतो म्हणतो, मुलासाठी. सापसूट. अरे त्याच्यासोबत जाताना तुम्हाला जर वेळ नाही आहे आणि सरळ सरळ तुम्ही पूर्ण खोटं सांगताय, हे सर्व मी जे काही करतोय हे मी त्यांच्यासाठी करतोय की नाही. तर आपलं जे लक्ष जे घटनांकडे आहे ना, त्याच्यातनं बाहेर येऊन तो असं का करतोय, तो असं का करतोय, तर ते कारण काढण्यासाठी आपण जायला पाहिजे. अरे असं का केलं तू, मग आपण हे जोडू शकतो का. मग जुळत नसेल तर असं काय झालं तुला, म्हणजे असं करत असताना तुला काय वाटलं, तू प्रश्न विचारा. मुलगा खूप छान बोलेल आणि बोलतो पण मग मध्येच आपला पेशन्स, मग तो आपला प्रॉब्लेम आहे ना, तो त्याचा नाही आहे. जर आपला पेशन्स जर मध्येच जात असेल तर हा त्याचा नाही ना प्रॉब्लेम आता, की नाही. हा आपला पेशन्स केला देतो पटकन देऊन, मग त्याला माहित आहे की या माणसाजवळ जायचंच नाही. मग नंतर म्हणतो की हा माझ्याकडे येतच नाही,
आपण घरात की पोरगा बाहेर, की नाही? तो वाटच पाहत असतो. आपण घरात आले की तो आपला बॅग उचलतो किंवा काही सायकल घेतो, काही जातो, चालला बाहेर. कुठे संवाद होणार नाही. तर जेव्हा जेव्हा माझ्याकडनं घडतात, तर आता मला पण कळायला पाहिजे की अरे झाली, पण मग चूक झाली तर ऍक्सेप्ट इट. आणि त्यासाठी माझ्याजवळ जर कारण नसेल, माझ्याजवळ जर काही नसेल, तर मी दुसऱ्याला विचारेल की यातनं बाहेर येण्यासाठी काही मार्ग आहे का, मला मदत कर. जेव्हा जेव्हा मी समोर येतो, जब जब मैं एक पैर आगे रखता हूं कि आगे वाला 10 पैर आगे चलता है. हे आपण पाहिलं. तुम्ही एक पाऊल तर पुढे उचला. तुम्ही जेव्हा जेव्हा एक पाऊल पुढे उचलाल, समोरचा 10 पावलं पुढे चालतो. तो त्या तुमच्या एका पावलाची वाट पाहत राहतो. आणि तुम्ही पण काय करताय? तुम्ही पण त्या एका पावलाची वाट पाहताय. आणि दोघं उभे आहेत तिथेच. आता आपल्याकडे कंटेंट आले. आता आपल्याला कळालंय, आपण उचलू नका. कुठे अहंकार? आपल्या माणसांसोबत अहंकार की पहिले कोण बात करेगा, मैं करूंगा की वो बात करेगा. बसले ढम्मासारखे दोघं. अरे आपला माणूस आहे, बोलायला काय होतं, पण तो अहंकार कोणासोबत? आपल्याच माणसांसोबत, ज्यांना आपण म्हटलेलं. तुम्ही बोलले की एक स्टेप आपण उचलायला पाहिजे. तर आता कन्सिडर एक कपल फाईट करते आणि मी पुढे जाऊन सांगितलं की असं असं तुम्ही काहीतरी रॉंग, तर तो व्यक्ती उलट त्यालाच राग येतो की आपण त्याला कन्फ्रंट करतो. म्हणजे चूक त्याची असेल तरी राग त्यालाच येतो. कन्फ्रंट आपण केल्याचं गिल्टी ते आपल्याला करवतात. यू आर कन्फ्रंटिंग की असं काही नाहीये, पण तुझं जमा खराब आहे. नाही, असू शकते. काय आहे की जर सांगण्याची जी, आणि हे एक्झाम्पल जनरली लेडीज मध्ये, कारण जेंट्स असं करतात. तर मला असं वाटते ना की म्हणजे सांगण्याचा जो आपला संवादाचा जो बिंदू आहे ना, त्या दिशेने आपल्याला जावं लागेल. मग आपल्याला समोरच्या माणसाला ओळखावं लागेल की याला कसं सांगायचं. म्हणजे समजा आपली पण चूक आहे आणि जर एखादा माणूस आपली चूक सांगतोय तर आपल्याला पटते का? ते असं नाही म्हणत की नाही माझं चुकलं नाहीये, बट ते उलट आपल्याला गिल्टी फील करतात की तू मला का कन्फ्रंट केला. म्हणजे असं ते म्हणणार नाही की माझं चुकलं नाहीये वगैरे. ते चुकीचं असतात, त्यांनाही माहीत असते, बट ते आपल्यालाच गिल्टी फील करतात की तू मला म्हणते काय, तू म्हणायला पण नको बिकॉज तू सहन करते फक्त चुपचाप. त्या परंपरेमध्ये ते तसं सांगण्यात आलेलं आहे की असं. पण म्हणजे जर आपल्याला एक घटना घडली आणि त्या घटनेतनं जर बाहेर यायचं असेल, समजा मी चूक केली आहे आणि जर तुम्ही मला सांगताय की सर हे तुमची चूक आहे ना, तर ते एकतर मी ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जर तुमचं रिलेशन जर मी ॲक्सेप्ट केलं तर मी तुमचं म्हणणं ॲक्सेप्ट करेन. अदरवाईज मी म्हणाल तुम्ही मला कोण सांगणार आहे की नाही. घरात पण असं नाही की कशाला सांगताय, मला माहीत आहे ना. तर पहिले हा पार्ट आहे की दोघांचा तो संवाद होणं गरजेचं आहे. आणि एखादी घटना घडल्यानंतर जर दुसऱ्याला सांगायचं आहे तर दुसऱ्याने जर ॲक्सेप्ट केलं तर त्याच्यानंतर सांगणं गरजेचं आहे. आम्ही त्याला म्हणतो की मागणे पर मार्गदर्शन म्हणजे काय की समोरचा आता तयार आहे ऐकण्यासाठी, समोरचा तयार आहे, मग आपण सांगतोय. म्हणून आपण हे जे कंटेंट मांडताना एक दिवस आपण कंटेंट मांडलेच नाही. आपण वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही ॲक्सेप्ट कराल या कंटेंटला, त्याच्यासाठी आपण एक दिवस घेतला. परत दुसऱ्या तिसऱ्या दिवसालाही आपण अर्धा एक तास त्यासाठीच घालवतोय की बाबा रे काय आहे ऐकून तर घ्या. द मोमेंट यू आर ॲक्सेप्टिंग दिस कंटेंट, देन ओनली यू आर बी देअर अलॉंग विथ द वर्कशॉप. अदरवाईज मग ते पडून जाणं तर आहेच की नाही. तर आणखी एक गोष्ट, सकाळी सरांसोबत आम्ही डिस्कशन करत होतो, तर असं सर बोलले की म्हणजे सेल्फी समजा एक्झाम्पल घ्या,
तर सेल्फीज जनरली जास्त लेडीजच का काढतात, जेंट्स का नाही इंटरेस्टेड सेल्फी काढण्यामध्ये? बिकॉज ही पण एक अशी सिस्टम बनवलेली आपण की जेंट्स आर रफ अँड टफ, सो दे आर नॉट इंटरेस्टेड इन क्लिकिंग सेल्फीज. जस्ट लेडीज आता काहीतरी फिक्स आहे की फोटोज लेडीज काढणार, स्किन केअर लेडीज करणार, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या स्किनची काळजी जेंट्स नाही घेऊ शकत बिकॉज जेंट्स रफ अँड टफ आहे. तर ही एक आणखी सिस्टम म्हणजे बरोबर वाटत नाही मला की का जेंट्स. आणखी एक गोष्ट रील्स मध्ये आजकाल दिसते की मुलगा कुठे रडतो का नाही रडू शकत ना मुलगा, म्हणजे हा प्रॉब्लेम एकदम बेसलाईन पासूनच रॉंग आहे. आपण मुलांना का नाही सांगू शकत की तू पण रडू शकतो? इमोशनली एक्सपोज होतच नाही माणसं, ते असे एकदम रिझर्व राहतात कारण त्यांना तसंच शिकवलेलं असतं आधीपासून. तो एक्सपोज फक्त बायकांनीच व्हायचा इमोशन, म्हणजे असं वाटतं. हा, म्हणजे आपल्याकडे जी आता मान्यता आहे ना, ती वेगवेगळ्या मान्यता आपल्याला व्हेरीफाय करावं लागतील, है ना. पुरुष आणि स्त्री यामध्ये काय फरक आहे? समजा एक शरीराचा सोडून मीच्या लेवलला तर एकच आहोत. आता हा शरीर वेगवेगळं का दिलेलं आहे ते पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे शरीराची रचना आपल्याला पाहावं लागेल. पुरुष म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय, आणि त्या दोघांची या निसर्गाचा म्हणजे गरज काय आहे ते पण चेक करावं लागेल. जर आपल्याला कळालं ना तर अशा काही ज्या मान्यता आहेत त्या गळून पडतील. म्हणून तर मी काल म्हटलंय की घरात भांडी घासणं, घर झाडणं हे काय एकानेच मक्तेदारी घेतली आहे का? घर कोणाचं आहे? दोघांचं. काम कोण? स्वयंपाकामध्ये काय एकच माणूस राहणार का? आता जर दोघं जण जर घराच्या बाहेर पडतात आहे तर दोघांनी पण घरात काम. पण सर वर्किंग वुमन्सचा विचारा, समजा दोघी वापस गेल्यावर किती नवरे मदत करतात त्यांना, तर फॅक्ट हे कारण कधीच चेंजिंग नाही आहे, तर ते कधी होणार पण नाही चेंज. ना इथे आपण इंटेन्शनवर डाऊट घेतोय. नोबडी हेल्प्स ना, बाई करते सगळं बाबा. नाही असं नका सांगू. म्हणजे होतात आहे ना चेंजेस. म्हणजे काय होते ना ताई, नाही काय होते इथे खूप जण करतात पण आहे आणि मला पर्सनली येऊन सांगितलं पण आहे की आम्ही करतो. पण त्यांनी जर इथे सगळ्यांसमोर सांगितलं तर मग नंतर हे वर्कशॉप झाल्यानंतर त्यांचे वर्कशॉप होते. म्हणजे त्यांना कमीपणा वाटतं ना. हे रॉंग आहे ना. जर बाईला तुमच्या मदत करताय तुम्ही तर हा कमीपणा काय आहे? तुम्ही बाईने होऊन करणार नाही. म्हणजे हे रॉंग, हे पूर्ण परत रॉंग आहे. हा नाही म्हणून ना यातनं बाहेर काढणं आपलं गरजेचं आहे आणि एवढं इझी नाही आहे, ते हळूहळू होते. हा नहीं आपको पता चला ऐसा पूरा? जैसे आपने बोला वो सब लोग सुने हैं, हाँ। केवल यहीं पर देख पा रहे हैं, थोड़ा और आगे बढ़कर देखना चाहिए। मलकापुर से बाहर भी या और यूपी में भी और नागपुर में भी तो लगभग 50% होता है और उससे थोड़ा कम अधिक होता है, लेकिन ऐसा नहीं होता कि सभी लेडीज सब वर्क करते हैं। बरोबर सर. कसं आता मॅडम त्या विषयावर बोलले की नाही, तिच्या 3 दिवस या विषयावर चर्चा झाली तर ज्या पर्सन मध्ये लोक घरी काम करतात त्याच पर्सन मध्ये होती. यावर एकच सोल्युशन आहे की सर आपण लाईव्ह यूज घ्यायला पाहिजे. की म्हणजे काय, लाईव्ह मध्ये भांडे घासायला लावायला पाहिजे वगैरे असं तर मला तरच इफेक्ट होईल. नाही तर असं किती चर्चा करून घरी गेला तर ज्याला त्याची कामं आहेत आणि ते कामं वाटल्या गेले. नाही म्हणून त्या दिवशी यासाठीच मी सकाळी जो प्रस्ताव दिला ना की सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 9 पर्यंत वर्कशॉप मुलांचा, तो ह्यासाठीच की जेवण पण आम्हीच बनवणार आणि भांडे पण आम्हीच घासणार मुलं म्हणजे, आणि त्यासाठी मग आम्ही 5 जण येणार पण तुमचे 10 जण राहतील. म्हणजे तुमचे 10 आमच्या सोबत राहणारच, आम्ही 5 म्हणजे असे 15 जण मिळून आपण त्या 60-70 मुलांसोबत राहू आणि मग तेव्हा आपण पाहूया ना हे श्रम. म्हणजे आम्ही तुम्हाला आमचं उदाहरण सांगतोय की आम्ही तुम्हाला जे टॉयलेट्स, आता टॉयलेट पहिले सेफ्टी टँकचे टॉयलेट राहतात, तर सेफ्टी टँकच्या मध्ये उतरून आम्ही तो काढलेला पण आहे. म्हणजे ते पूर्ण आपण त्यात भिजलेलो आहे आणि तसं काढलेलं आहे, काहीच होत नाही. तिथपर्यंत जायला पाहिजे. आपल्याकडे काय काय मान्यता आहेत, आपल्याकडे काय काय मान्यता आहेत, निघूया त्या मान्यतातनं, तसं ताई म्हणाली ना. आणि
हा एक छान पार्ट आहे की जसं जसं माझं त्या नॅचरल ॲक्सेप्टन्सकडे पाहण्याचं मी पाहतोय ना, तर अलग अलग मान्यता मला दिसतात, अलग अलग प्री कंडिशनिंग दिसतात आणि मग मी त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. आता मी त्या मान्यता प्री कंडिशनिंगला एकदम घट्ट पकडून ठेवलेला आहे. अरे सोडा त्याला. सर अजून एक म्हणजे असं जरुरी नाही घरी काम केल्यास त्याच्यामध्ये सामंजस्य किंवा संबंध तयार होतो. आता हे जे चर्चा चाललं याच्यामुळे संबंध बिघडण्याच्या गोष्टी आहेत. नाही म्हणजे आतापर्यंत संबंध बिघडले होते, पण त्याच्यामुळे उलट त्यांना चेतना मिळालं असं काहीतरी होऊ शकते. नाही आता घरी गेल्यानंतर ते सांगितले की बाबा असं असेल तर असं करायला पाहिजे नाही याला म्हणजे या डिस्कशनला आपण असं पाहू शकतो आणि की घरी गेल्यानंतर म्हणजे हे म्हणतील की अशीच सूचना आमच्याकडे पर्यंत मिळालेली आहे, तुम्ही कराच असं नाही होणार आहे. म्हणजे आम्हाला असं मिळालेलं आहे तर त्यांचं लक्ष जाऊ शकते असं थोडीच आहे. आणि घरी काम करत म्हणजे मी म्हणतो भांडेच घासायला पाहिजे असं नाही ना. भाजीपाला आणला, भाजीपाला निवडून ठेवणं तो पण एक काम आहे. म्हणजे एक एक्झाम्पल मी घेतोय भांडी घासायची, ते एक्स्ट्रीम आहे, ते केलं तर फारच छान आहे ना. पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर असलं तर अशा प्रॉब्लेम कधी निर्माण होणार. ते तुम्ही सगळ्यांना माणसांनी बाहेरची कामं असेल माणूसच करतो ना सर. तुम्हाला घरात असते तेवढं करायला हेलो, हाँ, मैं दूसरों के सुख के अर्थ में हूँ. सर्व रेणुके झालेला असताना हा वाक्य म्हणायचं, मैं दूसरों के सुख के अर्थ में हूँ. त्याच्यामुळे काय होईल की ते आपण दुसऱ्याचे म्हणजे काय आपल्या रिलेशन मध्ये जे आहे त्यांच्या सुखासाठी आपण करत आहे ना, हे वाक्य तर स्वतःला प्रत्येकाला नवऱ्याला असो, बायकोला असो, मुलाला असो, नाही असो, हे जर वाक्य आपण म्हटलं तर तिथे ते क्लॅशेस डायरेक्ट बंद होऊन जातात. हा म्हणजे मला ते म्हणायचं आहे की तिने तसं म्हणायचं आणि आपण पण बाजूला उभं राहून एक मिनिट आपण पण बाजूला उभं राहून म्हणायचं की मी पण हिच्या सुखासाठी आहे. द मोमेंट माझं हे वाक्य येईल तर मी खाली बसेल, मी तिच्यासोबत बसेल, ती भांडत घासत असताना मी तिला धुवायला मदत पण करेल. आम्ही काम करतो परंतु ते आवश्यक आहे ते त्यांचं असं म्हणतंय की आम्हीच सर्व करतो. नाही एक हे जे आहे ना, हा एक मी देतो सर. या मान्यतेला आपल्याला चेक करावं लागेल. आपण जे म्हणतो ना की आम्ही सर्वच करतो, जेव्हा जेव्हा च आला ना आपण अहंकारामध्ये गेलोय की काय आपल्याला चेक करावं लागेल हा ना. कारण काय आहे हे इथे आलेलं आहे की आय मेक दॅट मिस्टेक 100 टाइम्स. मी मला स्वतःला आता स्पेशल समजलो आणि मग मी स्पेशल समजलो तर मी त्या अहंकारामध्ये गेलो की आणि हे खूप छान आहे की इथे आपण आता ओपन अप होतोय. अदरवाईज आपण ह्या गोष्टी केल्या पण नव्हत्या आणि ह्या आपल्यामध्ये घर करून बसलेला आहे. पण इथे आता त्या ओपन होत आहेत आणि हळूहळू त्याचे आपलं लक्ष जाते आहे. आता एक माईक कुठे आहे सर? आता तुम्ही घरातली गोष्ट काढली जायचं नॉर्मली. आता बघा की माझं शनिवारीला होता मी शनिवारी महिन्यातून 2 वेळा माझ्या स्वतःच्या हाताने भाजी बनवतो. भाजी वगैरे तेवढं बनवण्याचं काम पण कसं कधी करत असतो आणि त्यात आम्ही सुखी समाधानी राहू. आणि हे ज्या हात आता हे लागल्यामुळे काय मग आपल्याला लक्षात की बाबा महिन्यातून 2 वेळा तर माझ्या 4 वेळा क्लिअर काय दररोज केली तर काय होते. हा म्हणजे मग 4 वेळा केला की दररोज येतात सकाळी केलं तर काय पासून सुखी समाधानी आहोत. मला सर्व स्वयंपाक येतो, घरच्यांना सर्वांना माहिती आहे, पत्नीला सुद्धा माहिती आहे. पण पत्नीला अजून सुद्धा मला म्हटलं नाही की तुम्ही हा स्वयंपाक करायला गेला. इनकेस ज्या वेळेस ते आजारी वगैरे असली तर मी स्वतःहून करतो. छान सर. आता हे बोलले की सगळं आम्हीच करतो, ठीक आहे. तर आम्हीच मध्ये पुरुषांचा रोल काय होता? अर्निंग, जी आता बाई करते, ठीक आहे.
मग कुकिंग मध्ये त्यांनी रोल केला का परफॉर्म? मग आम्ही म्हणायला पाहिजे की सगळंच आम्ही करतो, कमावतो पण आहे, घरचाही करतो, मुलांचं करतो, हा डिलिव्हरीज करतो. मग तेव्हा तर आम्ही म्हणत नाही की आम्हीच करतो सगळं, कधीच म्हणणार नाही. मग हे नेहमी पुरुष प्रधानच का? म्हणूनच ना आपल्याला हा जो काढायचा आहे ना की पुरुष किंवा स्त्री है ना, हे एक शरीर आहे. आणि आपण जे म्हटलंय ना की आपलं लक्ष आता त्याच्या पलीकडे जावं, आपण जे म्हटलेलं आहे ना की आपलं लक्ष त्याच्या पलीकडे जाऊन, पलीकडे म्हणजे सेल्फवर. मग जर जेव्हा जेव्हा आपलं लक्ष त्याच्या सेल्फवर जाईल ना, तर मग आपण हे जे स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट आहेत हे आपलं लक्ष जाईल. मग विल ॲक्नॉलेज द वर्क दॅट हॅज बीन डन बाय एव्हरीवन. सध्या काय होते, ॲक्नॉलेज नाही होत आहे. म्हणजे त्यांना असं कधी वाटत नाही की तुम्ही करावं, पण एक ॲक्नॉलेज तर व्हायला पाहिजे. ॲक्नॉलेज पण होत नाही. आपण म्हणतो केलं तर काय होते, ते म्हणत नाही की करा, पण ते ॲक्नॉलेजमेंट कुठे? आता सरांनी जसं सांगितलं की ते करतात, मग ते ॲक्नॉलेज झालेलं आहे ना की मग मी आजारी असताना हे करतात, तर मग ते सांगितलेलं आहे. तर हे जे म्हणजे जे आपल्याला मागच्या 500 वर्ष 5000 वर्ष ते म्हणजे काढून टाकण्यासाठी खूप वर्ष जातील पुढे, है ना. एवढ्या लवकर नाही की आपण जे इक्वॅलिटीला म्हटलेलं आहे, इथे आपण जे म्हणतो इक्वल आहोत, आपण पूर्ण 800 करोड जनता इक्वल आहे, तिथपर्यंत यायला अजून म्हणजे 5000 वर्षाचं एकदम 5 दिवसात शक्य नाही आहे, है ना. आपला अभ्यास पण नाही आहे तसं. पण ॲक्नॉलेज करणं हे येईल की नाही, म्हणजे त्याच्यानंतर काम करणं. पहिले ॲक्नॉलेज करा, नंतर काम करा सोबत. आणि सोबत काम करत असताना तो संवाद पण होतो. सोबत फक्त काम होत नाही, सोबत काम करताना संवाद होतो. आणि संवाद होत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण बाहेर येतो, ही आपल्याला दिसून येऊ शकते. ठीक आहे. म्हणजे आपण इथे आलो ना की एखादं काम आपण करतो, दुसरा करतो, पण दुसरा काय करतो तर दुसऱ्याच्या इंटेन्शन, वी आर डाउटिंग द इंटेन्शन ऑफ द अदर रादर दॅन वी शुड ओनली फोकस ऑन द कॉम्पिटन्सी ऑफ द अदर्स रादर दॅन द इंटेन्शन. वी शुड एबल टू चेक इट आउट. द इंटेन्शन इज फॉर एव्हरीवन, द इंटेन्शन इज. आणि दुसऱ्याच्या त्या इंटेन्शनकडे पाहून, दुसऱ्यांचं जर इंटेन्शन क्वेश्चनेबल असेल तर आपण आपलं इंटेन्शन का चेंज करावं. मग इथे हळूहळू आपल्याला जाणवतंय की यार माझ्यात पण काही बरं सुधारायचं कोणाला आहे, स्वतःला. मग आपण दुसऱ्याला सुधारण्यासाठी किती वेळ देतो आणि आपण आपल्यासाठी किती वेळ देतो. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये मी कधी किराणा आणला नाही, कधी बाजार गेला नाही. माझी वाईफच मला करून देते. माझी वाईफ म्हणते की तू बॅग एलपीएस काम करतो. सिरियसली लाईव्ह कॉलिंग करून. तर म्हणजे फ्युचर अंडरस्टँडिंग जर असेल तर हा इश्यू येतच नाही. मी या 10 वर्षामध्ये माझ्या मिसेसने मला एकही खर्च काम करून दिला, मी एकही नाही केलेलं. मे बी त्यांना वाटत असेल की तुम्ही करू शकत नसाल. तसं काही नाहीये. ज्या अर्थी तुम्ही केलं नाही म्हणजे नाही, बँकिंगचं काम सोडून ते सर्व काम सुद्धा करते. गहू, ज्वारी, तांदूळ, जे काही कोणतंही काम असेल तर हे सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं आहे, बाकी काही असं मला वाटतं. परिवार दोघांचा आहे तर दोघं जण मिळून मग त्यामध्ये कामाची विभागणी होऊ शकते. म्हणजे दोघांच्या म्युच्युअलमध्ये कामाची विभागणी होऊ शकते. आणि आज म्हणजे हे आपल्याला ॲक्नॉलेज करावंच लागेल की आजची स्त्री जी बाहेर पडलेली आहे ती ॲट ए टाईम 2 किंवा 3 जॉब करते, आपण एकच जॉब करतो. आणि हे आपल्याला थोडंफार ॲक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे सर ते या संदर्भात एक शेअरिंग होतं की आपलं युएसपीचं जे नॅशनल मीट झालं होतं IIT कानपूरला, तर भारतभरातले सगळेच व्हॉलंटियर्स तिथे आले होते, जवळपास 150 व्हॉलंटियर्स होते. आणि तिथे मी ज्या मीटिंगमध्ये थांबलो होतो तिथे नॉर्थ इंडियाचे सगळे व्हॉलंटियर्स होते. मग हा विषय निघाला की व्हॉलंटिअरिंग करतो तुम्ही, आता दिवस PhD कामाला जाता, तुम्ही घरचं काम करू करते, बायका ओरडत नाही तुमच्या, सगळे नोकरी झाल्या. त्यांचे अनुभव आहे, 3 लोकांसोबत 12-13 वर्षापासून याच्यामध्ये आहे.
पण ओव्हरऑल असं झालं होतं की महाराष्ट्रातले स्त्री ही नॉर्थ इंडियन स्त्रीपेक्षा जास्त स्वातंत्र्य तिला मिळते होते. महाराष्ट्रातलं कल्चर आहे, वर्क कल्चर आहे, मला आणखी कुठल्या कारणामुळे योगदान आहे या म्हणजे ऍज कम्पेअर टू नॉर्थ इंडियन वुमन, महाराष्ट्रीयन वुमन इज मोर फ्री फ्रॉम हाऊसहोल्ड. त्यांना मिळालं असं आहे. नवऱ्या पण भेटलं असं सांगितलं. कोणाही म्हणत होतं असं, पण तुम्ही पाहिलं की तिथे जास्त बनलं आहे जॉईंट फॅमिलीमुळे म्हणा, न्यूक्लियर फॅमिली पण ड्रॉबॅक पण आहे. महाराष्ट्रामध्ये न्यूक्लियर फॅमिली जास्त झाल्या आहे ऍज कम्पेअर टू तिकडे जॉईंट फॅमिली जास्त आहे, पण फ्रीडम आपल्याकडे त्यामध्ये थोडं जास्त आहे असं होतं चर्चेमध्ये. काही व्हॉलेंटियर्स हा मुद्दा म्हणण्याचा थोडंसं म्हणजे ह्याही मला मान्यताच आहे असं आपल्याला पाहावं लागेल की आपण काय काय मान्य, म्हणून तर आपण कालपासनं परवापासनं म्हणतोय की मान्यता ज्या आहेत ना, म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं की हे एखादं काम करा, है ना, तुम्हाला मी म्हटलं की एखादं काम करायचं आहे, तर तुम्ही मला 10 प्रश्न विचाराल ना, तुम्ही मला 10 प्रश्न विचाराल की सर हे का करायचं, कसं करायचं, हे करायचं, है ना, की तुम्ही ना एकच मिनिट सर हां, तर तुम्ही मला नेहमी म्हणता की नाही सर हे काम का करायचं मला सांगा, नाहीतर हे करता येईल ते करता येईल. 10 प्रश्न विचारून नंतरच करतात की नाही. आणि इथे आपण जो डिफरन्शिएट म्हणतोय है ना, म्हणजे एखादी मान्यता घेतो, मग एखादी मान्यता करताना एवढं व्हेरीफाय करतो का? एखादी मान्यता आपल्यामध्ये आहे, तसा पैसा ही सब कुछ है ही मान्यता आहे, आपण व्हेरीफाय केली का? आणि सरळ आपण पकडला. म्हणजे आपण एक मान्यता करतोय की पुरुषांनी XYZ कामं करावी, ही मान्यताच आहे, आणि स्त्रियांनी ABC काम करावं. हे म्हणजे या मान्यतेला व्हेरीफाय न करता बिनधास्त आपण वापरतोय. आणि एखादी गोष्ट आता मी इथे कालपासनं म्हणतोय की अरे हे रियालिटी आहे, हे रियालिटी आहे, का तुम्ही डायरेक्टली ॲक्सेप्ट नाही करत की ओके सर ठीक आहे, तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही म्हणतात, मी तरी तुम्हाला म्हटलं व्हेरीफाय करा, तरी तुम्ही ते तयार नाही. म्हणजे एखादी चांगली गोष्ट सांगायला मी चालतो तर त्यासाठी तुम्हाला मला 100दा सांगावं लागतंय की नाही रे बाबा हे असं आहे, हे आहे, ते आहे, ते ऐकायलाच तयार नाही. आणि मान्यता ज्या आहेत आणि बिनधास्त तुम्ही विदाऊट व्हेरीफाईड तुम्ही ॲक्सेप्ट केलेले आहे. आणि हे जे रियालिटी आहे त्याला मी म्हणतोय की हे व्हेरीफाय करा, तिथे तुम्ही तयार पण नाही. काय म्हणायचं इथे? उलट जे आता मी म्हणतोय नाही हे तुम्ही करताय ना व्हेरीफाय, आता आपल्याजवळ ज्या ज्या मान्यता आहेत त्या पण ओपन ठेवू, आपण ओपन राहूया ना. कशाला आपण त्याच्यात म्हणजे की हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, हा असा आहे. प्रत्येक स्टेटमेंटला आता आपण ओपन ठेवूया की ठीक आहे ही माझी मान्यता आहे ना, या मान्यतेला आता मी ओपन राहतोय. आणि सुधारायचं मला आहे, बाकीचाचं पाहिल तो त्याचं पाहिल की ही नाही. म्हणजे हा असा आहे, अरे पाहिल की तो त्याचं पाहिल, मी कसा आहे, मला मी कसा आहे हेच माहीत नाही. तर मी कसा आहे आपण तिथे जातोय. आणि आपल्याकडे प्रत्येक तुम्ही पण पाहा ना, तर जेवढे डिस्कशन होतात आहे तर किती आपल्या मान्यता बाहेर येतात आहे, आणि त्या मान्यतेला किती धरून बसलेलो आहे आपण. हॅवी व्हेरीफाईड तर एकही मान्यता आपण व्हेरीफाईड नाही केलेली, पण इथे आपण प्रत्येक मान्यतेला ओपन ठेवूया. हां सरजी सर, यामध्ये उलट परिणाम सुद्धा होत असतो. आता मी माझं सांगतो, आमची मॅडम 7 वाजता ड्युटीवर जाते, त्याआधी सर्व स्वयंपाक वगैरे सर्व गोष्टी तयार असतो. तर त्यासाठी आम्ही कामाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बऱ्याच वेळा डिस्ट्रीब्युशन असं की 7 वाजता म्हटलं की लवकर उठून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. मुलीची सर्व तयारी मी सुद्धा करतो, पण बऱ्याच वेळा असं होते की एखाद्या वेळेस होत नाही, आपल्या जीवाला येते, पण त्याचा उलट परिणाम होतो आणि त्याचा पूर्ण दिवसावरती सुद्धा परिणाम होत असतो. हे म्हणून मॅडमला पण इथे घेऊन या. सरकारने असं म्हटलेलं आहे. कुठे? नाही 1 मिनिट.
कोणी काय म्हटलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय म्हणताय ते सांगा. नाही मग आपल्याला आपण जाऊ ना त्या माणसाजवळ जाऊ, त्याचं ऐकून घेऊ. आपल्याला नाही त्यांच्यासाठी सांगू नका, तुम्ही तुमच्यासाठी सांगा. ते त्यांचं सांगतील, ते त्यांचं सांगतील. हा एक मिनिट बोलत असताना पहिले मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही तुमची गोष्ट सांगा. हा नाही सर्वांसाठी नका सांगू, सर्वजण त्यांचं सांगतील सर. नाही तुम्ही तुमचं सांगा, आम्ही ऐकू की आम्ही आमचं करूया. अपने लिए बात नहीं है, मैं दूसरों के लिए बहुत कुछ बात है, अपने लिए कुछ भी नहीं है. हम अपनी बात करें, मैं क्या हूं. सुरू करू ना, माझ्यापासून सुरुवात करू. ठीक आहे, परत आपण इथे येऊया ना. तर काय होतंय की माझी मिस्टेक है ना, मी ऍक्सेप्ट करायलाच हेच होतंय की मी माझी गोष्ट करूच शकत नाही. दुसऱ्यांबद्दल तर मग खूप काही सांगू शकतोय, पण मी तर इथे असं होते का, असं होतेच आहे असं मी म्हणत नाही, असं होते का की आर वी एबल टू सी दिस है ना, की आय नेव्हर डाऊट माय इंटेन्शन इवन दो आय मेक द मिस्टेक ना, आय एम नॉट रेकग्नायझिंग दॅट मिस्टेक, आय एम नॉट एबल टू ॲक्सेप्ट दॅट मिस्टेक. मग जर मी माझी मिस्टेक जर ॲक्सेप्ट करतच नसेल म्हणजे काय की आय एम अ स्पेशल. आणि आय एम अ स्पेशल म्हणजे मी तेवढा अहंकारी आहे, हटवादी आहे ना, अहंकारी आहे. काय की ठीक आहे बाई हाय, मग मी रिइन्फोर्स काय केलं आहे मला, मी छानच आहे, मी चांगलाच आहे. आणि मग आय एम नॉट हॅव्हिंग एनी एफर्ट्स टू इम्प्रूव्ह माय कॉम्पिटन्सी. पण दुसऱ्याचं काय होते, आय एम डाउटिंग द इंटेन्शन है ना, मिस्टेक इंटेन्शनली केली आहे. अँड देन आय फील इन अपोजिशन, मग इरिटेशन्स आणि मग अँग्री, मग भांडे फेकणं ना. आणि मग काय होते याच्यात की दुसरे चुकीचेच आहे. आपण यातनं बाहेर येऊया. ठीक आहे ना, आजपर्यंत झालं ठीक आहे, आपण यातनं बाहेर घेऊया. कसं की इंटेन्शन वाईज. नाऊ वी आर ट्राईंग टू फोकस ऑन द इंटेन्शन. ना इंटेन्शनवर राहूया. द मोमेंट वी आर देअर विथ द इंटेन्शन ना, देन वी कॅन कम आउट फ्रॉम दिस. द डाउटिंग ऑन द इंटेन्शन इज द मेजर रिझन फॉर द प्रॉब्लेम्स इन द रिलेशन्स. डाउटिंग ऑन द इंटेन्शन, that is what the major problem. Okay. एक प्रश्न होता की तुम्ही आता चांगल्या पद्धतीने मांडलं, पण याचं सोल्युशन नाही सांगितलं सर तुम्ही. की जसं एक व्यक्ती कंटिन्युअसली लेटच येतोय, त्याला मी जर काही म्हटलं सपोज, तर तो माझ्यावर डाऊट घेतो, बरोबर आहे, आणि तो लेट येतोय मग सिस्टम डिस्टर्ब होते. पण तो कंटिन्युअसली जर लेटच येत असेल तर मग त्याला सोल्युशन काय? हा कंटिन्युअस मग आपल्याला विचारता येईल की सोल्युशन म्हणजे तो का लेट येतो आहे, त्याच्याबद्दलचे विचार जर आपण जाणून घेतले तर त्याच म्हणजे तो म्हणेल की समजा आपला टायमिंग 8:45 आहे, पण 9 वाजता मी इथे येतो. का येतो? कारण मला तशी बस नाही आहे आणि तेच माझं कारण आहे. मग तर त्याची बसच नाही आहे तर मग त्याला 2 कारणं सांगू शकतो की बाबा इथे तुला जर जॉब करायचा असेल तर इथला नियम हा आहे, तर त्यासाठी मग काय करायचं, तर एक तर तू बस तर काही 15 मिनिटं अगोदर आणू शकत नाही. मग दुसरं काय करू शकतो की तू स्वतःची गाडी घेऊ शकतो. त्यासाठी मग आमची पतपिढी आहे, तुला पतपिढीतनं आम्ही तुला कर्ज देतो, तू गाडी घे आणि गाडीतनं तू लवकर येऊ शकतो इथे. म्हणजे मग सोल्युशन पण आपल्याला त्याला देता येईल. म्हणजे काय आहे, जेव्हा आपण त्या माणसाला आपलं समजतो तर ते सोल्युशन पण आपण त्याला देऊ शकतो की बा ठीक आहे, गाडी तर आपण 15 मिनिटं अगोदर नाही करू शकणार, पण असं आहे कारण. मग तो म्हणेल नाही माझ्याकडे पैसे नाही गाडी घेण्याचे. मग ठीक आहे, पतपिढी आहे आपली, आपण काय 3% देतोय, तू घे. रिझन जर यापैकी काही नसेल लेट येण्याचं, तो जर समजा उशिरा उठत असेल त्या कारणामुळे आता उशिरा उठत असेल तर त्याला ठीक आहे, त्याला म्हणा की कॉलेज लवकर उठण्यासाठी एक
मदत करेल. मग कॉलेजला आपण एक माणूस नेमू, काय म्हणू की त्याला सकाळी 6चा एक कॉल देत जाऊ, करूया की त्याला, अरे आपला माणूस आहे ना तो, आपला माणूस आहे, आपण त्याच्यासोबत राहूया, करू कॉल एक दररोज सकाळी 6 वाजता कॉल, बाबा रे उठ कारण तुला 8:45 कॉलेजला यायचं आहे. की कोण किती कारण सांगेल सर, देऊ सोल्युशन आपण. ठीक आहे. सर तो लेट उठत असेल, तो लेट उठत असेल तर मग आपण त्याच्या इंटेन्शनवर नाही कुठे इथे इंटेन्शन तो लेट रिझन न जाणता नाही रिझन तर सरांनी त्याचं रिझन सांगितलं, त्याला मोर्चे त्याच्याशी बोलले आणि त्याचं बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी हे उत्तर दिलं म्हणून मग त्यांनी त्याचं उत्तर म्हणजे त्यांनी त्याच्याशी डिस्कशन केलं आणि त्याच्यानंतर त्यांना उत्तर मिळालं म्हणून मग ते डिस्कशनवर सोल्युशन. आणि मी जे सोल्युशन सांगितले दॅट इज द वन टाईप ऑफ द सोल्युशन, इट इज नॉट द ओनली सोल्युशन. असे अलग अलग प्रकारचे सोल्युशन असू शकतात. आता इथे येऊया ना, इफ यू हॅव द अनकंडिशनल कंटिन्युअस अँड ट्रस्ट ऑन द इंटेन्शन ऑफ द अदर्स अँड द अदर इज लॅकिंग विथ द कॉम्पिटन्सी. ना तुमच्या इंटेन्शनवर एकदम आहे की बस एव्हरीवन इज देअर फॉर द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी, बट द अदर इज लॅकिंग विथ द कॉम्पिटन्सी, व्हॉट विल यू डू? तुम्ही काय कराल? तुमच्या इंटेन्शनवर तुम्ही इंटॅक्ट आहात, इंटेन्शनवर इंटॅक्ट आहे आणि दुसऱ्याची योग्यता नाही, तर तुम्ही काय कराल? ट्राय टू इम्प्रूव्ह द कॉम्पिटन्सी, योग्यता वाढवण्यासाठी मदत करणार, किंवा गेट इरिटेट, किंवा गेट अँग्री, और हॅव अ फिलिंग ऑफ अपोजिशन. काय होईल ना? काय होणार? तुम्ही जर त्याला संबंधी मानलेला आहे अँड इफ यू आर इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन, उत्तर काय होणार? ए. काय होते? बी, सी और म्हणजे बी, सी और डी. तर इफ दॅट ए इज देअर दॅट इज द रिस्पॉन्स. If A is there, that is the response. If B, C, D is there, then it is a reaction. Then the reaction itself is the doubting on the intention. मग आपल्याला आता पाहायचं आहे की आपण रिस्पॉन्स करतोय की रिॲक्ट करतोय. रिस्पॉन्स मीन्स we feel related with the others, we feel related along with the others, and now we are there to improve the competency of the others. That is what the response. But get irritated or angry or feel opposition. आता असं आहे की आपल्यासोबत समजा 10 जण आहेत तर आपण 5-6 जणांसोबत असं होत नाही है ना. आपण वी आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह असं होऊ शकते, पण 1-2 जणांसोबत इरिटेशन होऊ शकते. नाव मग ठीक आहे, ज्यांच्यासोबत होत नाही फाईन, पण त्याच्यासोबत होते. नाव देन वी आर ट्राईंग टू मूव्ह फ्रॉम दिस पार्ट, रिॲक्शन टुवर्ड द रिस्पॉन्स. नाव विल इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन अँड देन विल ट्राय टू इम्प्रूव्ह द कॉम्पिटन्सी. बरं, कॉम्पिटन्सी इम्प्रूव्ह करायचं म्हणजे काय? पात्रता वाढवत राहणे, आणि ही एवढं इझी नाही आहे ना. हे इट टेक्स द टाईम, आणि हा मग तुमचा पेशन्स पण व्हेरीफाय करेल. इट इज नॉट दॅट की बाबा आता मला कळाला आणि आता एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण तो प्रॉब्लेम निर्माण व्हायला मागचे 10 वर्ष लागले असतील, तर तो प्रॉब्लेममधनं बाहेर यायला परत तुम्हाला 5 वर्ष तरी द्यावं लागतील. इट इज नॉट दॅट की जो प्रॉब्लेम मला आज कळाला म्हणून दुसऱ्या दिवशीपासून तो सुटेल. कारण तो प्रॉब्लेम तयार होण्यासाठी मागची किती तुम्ही खूप छान एफर्ट्स घेतले प्रॉब्लेम होण्यासाठी, तर मिनिमम तेवढे एफर्ट तर तुम्हाला आता द्यावंच लागतं. तेवढं धैर्य. मग आपण नाही म्हणणार का मी एकदा चान्स दिला होता, मी 2दा दिला, नाही. तुम्हाला ते चान्स असंख्य द्यावंच लागतील टिल त्या कॉम्पिटन्सी त्याची वाढेल. आणि यातनं आपण बाहेर येऊया है ना. प्रत्येक क्षणाला जर आपण इंटेन्शनवर इंटॅक्ट राहिलो ना, तर यातनं आपण बाहेर इझिली येऊ शकतो. अँड देन वी कॅन सी दॅट कॉम्पिटन्सी. आणि वेन वी आर एबल टू सी दिस कॉम्पिटन्सी ना, वेन वी आर एबल टू सी द कॉम्पिटन्सी, देन वी आर देअर.
So whenever we are intact along with the intention, we are there along with the others with the cooperation, collaboration and the coordination. The moment we are intact along with the intention, we are there along with the cooperation, collaboration and the coordination. सहयोग, सहभाग आणि सहकारिता. Cooperation, collaboration and the coordination. सहयोग, सहभाग आणि सहकारिता. The moment we are intact along with the intention, आपला सहभाग राहील तिथे है ना, आपला सहकार पण राहील आणि आपण तिथे भाग पण घेणार. आणि आता आपण पाहू शकतो जिथे जिथे मी माझा सहभाग नसेल म्हणजे काय, जिथे जिथे माझा सहभाग नाही म्हणजे काय, देन आता रिव्हर्स वे की आय एम डाउटिंग द इंटेन्शन. जिथे जिथे माझं कोऑपरेशन नाही आहे म्हणजे काय, जिथे जिथे माझं कोऑर्डिनेशन नाही आहे म्हणजे काय, कुठेतरी मी अडकलेलो आहे, कुठेतरी मी अडकलेलो आहे. आता माझं लक्ष दुसरीकडे नाही आहे. आता जर दुसरा कोऑर्डिनेट करत नाही, दुसरा कोऑपरेट करत नाही म्हणजे तो कुठेतरी अडकला आहे. म्हणजे आता हे मला समजलंय म्हणजे नाउ आय विल टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. कारण मी समजदार आहे, तो नासमज आहे. तर जो समजदार आहे तो पहिलं पाऊल टाकेल की जो नासमज आहे तो पहिलं पाऊल टाकेल. जो समजा है वो पहिला पाऊल टाकेल. जर मला कळालं की तो कोऑपरेट नाही करत, तो कोऑर्डिनेट नाही करत, देन मी त्याच्यासोबत राहील. मी म्हणलं असं का झालं, तुला काय वाटते, असं का करत नाही. Rather than to go with this reaction, I will go for the response. So the trust within is getting reflected in terms of the cooperation, collaboration and coordination. Trust within is getting reflected in terms of this cooperation, collaboration and coordination. मग इथे म्हणजे जेवढं मी माझ्यामध्ये पाहतो ना तेवढं मला आता सगळे दिसतात. आणि इनफॅक्ट पहिले मला मी दिसायला पाहिजे. आणि एक म्हणजे सिंपल उदाहरण देतो की हे जनरलाइज आहे की मी जसा आहे ना, मी जेवढा चांगला आहे ना, मला सगळे बाकीचे तेवढे चांगले दिसतात की त्याच्यापेक्षा कमी चांगले दिसतात. काय जनरलाइज, मी जेवढा चांगला आहे ना मला असं वाटते की त्याच्यापेक्षा सगळे तेवढे कमी आहे. आणि मी जेवढा खराब आहे बाकीचे मला त्याच्यापेक्षा जास्त खराब दिसतात. मी तर काय एवढीच चूक करतो, बाकीचे काय तो हे करतो. होते की नाही असं. आर वी एबल टू सी दिस वन. आता यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे. मी जसं मला समजू शकतो, इफ आय एम इंटॅक्ट अलॉंग द इंटेन्शन ऑफ माइंड, मी सर्वांच्या आय विल बी इंटॅक्ट अलॉंग विथ द इंटेन्शन ऑफ द अदर्स. आणि हे पाहण्यासाठी मी किती ठिकाणी कोऑपरेट करतोय, किती ठिकाणी कोऑर्डिनेट करू शकतोय, तर मी मला पाहू शकतोय. द मोमेंट आय एम नॉट देअर विथ दिस कोऑपरेशन, कोलॅबरेशन अँड द कोऑर्डिनेशन, त्या क्षणाला मला कळायला पाहिजे, त्या क्षणाला मी कळायला पाहिजे की आय एम इन अपोजिशन विथ दॅट पर्सन ऑर विथ दॅट सिस्टीम. हा त्या सिस्टीमचा प्रॉब्लेम नाही, त्या माणसाचा प्रॉब्लेम नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि आता मला कारण का मला सुधारायचं आहे. आपण काय चाललो जगाला सुधारायला, अरे पूर्ण जग सुधारलं तर सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. प्रत्येक जण सुधरा, देर इज नो प्रॉब्लेम. आता प्रत्येक जण काय म्हणतो की नाही तो सुधारल्यावर मी सुधरेल, तो काय म्हणतो तो सुधारल्यावर मी सुधरेल, दोघंही सुधरत नाही. प्रत्येक जण सुधारेल, व्हेर इज द प्रॉब्लेम देन. प्रत्येक जण जर चांगला असेल तर व्हेर इज आता प्रॉब्लेम काय आहे. माझं लक्ष दुसरीकडे, दुसऱ्याचं लक्ष माझ्याकडे. So this trust within means everyone is for my happiness and the prosperity. That trust within is getting reflected in terms of this cooperation, collaboration and coordination. आता आपण त्याच्या उलट पाहू शकतो. जर कोऑपरेशन, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन नसेल म्हणजे ट्रस्ट विदिन काय, ट्रस्ट विदिन आहे की नाही, क्वेश्चनेबल.
मग आता आपण ठरवूया काम करायचं की नाही, कोऑपरेशन कोऑर्डिनेशन आहे की नाही. आणि मग जर मला कळालं तर मी आता बोलणार नाही की तुम्ही असेच आहे, हेच आहे, ते आहे. मग मला कळते की तिथली कॉम्पिटन्सी काय. मला माहित आहे त्यांना हे करायचं पण करत नाही, कॉम्पिटन्सीवर प्रॉब्लेम आहे. देन आय विल हॅव अ प्रोग्राम फॉर द कॉम्पिटन्सी. अँड दॅट प्रोग्राम फॉर द कॉम्पिटन्सी इट गेट स्टार्टेड विथ द कम्युनिकेशन की असं का वाटते है ना. जे कॉलेजमधनं आपण दोघं पण घरी जातो, घरी गेल्यानंतर मी किचनमध्ये जाते आणि तुम्ही पेपर घेऊन बसतात आणि तुमची अपेक्षा आहे की तुमच्या हातात ग्लास द्यावा. तर असं तुम्हाला का वाटते. कम्युनिकेशन शुड गेट स्टार्टेड फ्रॉम दिस पॉईंट. आपण दोघे पण कॉलेजमधनं आलाय ना, तिथे दोघं पण काम करायलाच गेलो होतो, पण असं का होते. मग उत्तर येईल ना की अरे मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं, मग मी पण थकले. याच्याकडे तुमचं लक्ष आहे का की ठीक आहे आज तुम्ही याचं काय काम केलं जास्त. एक एक प्रश्नाला जर आपण उकललं तर त्यातनं बाहेर येऊ शकतो. ठीक आहे मी देते तुम्हाला, पण आज काय झालं, एवढे का थकलात, काय झालं एवढी का थकलेस. फक्त त्या प्रश्नाने सगळं बाहेर येऊन जाते, त्याच्यानंतर कशीच गरज नाही. पण आपलं ते कम्युनिकेशनच नाही. तुला काय माहित माझे काय प्रॉब्लेम आहे. आणि तुझं नेहमीच आला तोच च आला की समजायचं मी किती अहंकारी आहे. माझ्या भाषेमध्ये च आला की समजायचं माझ्यामध्ये तो अहंकार, पण आपल्याला तो दिसतच नाही. सो द ट्रस्ट within is getting reflected in terms of this cooperation, collaboration and the coordination. मग आणि हा एक आधार मूल्य आहे, हे आधार मूल्य आहे. त्या आधार मूल्याला आपण जातोय आणि इट इज देअर. म्हणजे आधार मूल्य म्हणजे बेसिकली हे जे 7 संबंध सांगितले होते, तर या 7 संबंधांमध्ये सगळ्या संबंधांमध्ये हा बेस आहे, फाउंडेशन आहे. प्रत्येक संबंधांमधला हा फाउंडेशन आहे. ऑल दिस 7 रिलेशन गेट स्टार्टेड फ्रॉम दिस व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यूज. everyone is there for me, and when everyone is there for me, when I will be there for everyone. When I will be there for everyone, I will be for everyone for the cooperation, collaboration and the coordination. मी किती ठिकाणी आहे सांगा. मी किती वेळेस कोऑपरेट करतो, किती वेळेस मी कोऑर्डिनेट करतोय मी. मनोज भाऊ नाही तर पुढेच येऊन बसा तुम्ही. सर आज आपलं सेशन चालू आहे की ट्रस्ट विल रिफ्लेक्ट इन टर्म्स ऑफ कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कॅलिब्रेशन. नाही कॅलिब्रेशन, कोऑर्डिनेशन. ओके. हे पॉईंट करत असताना मग मी सोसायटीचा विचार करायला पाहिजे की नाही पाहिजे. कोऑपरेशन कोणाला करणार तुम्ही. स्वतः मी आपण पहिल्यांदा स्वतः झालं, नंतर मी फॅमिलीमध्ये केलं, बरोबर आहे. आता मी सोसायटीला सांगायला विचार करत आहे, पण सांगण्याआधी सोसायटी माझ्याकडे पाहत आहे, बरोबर आहे. आता पाहिल्यानंतर सर कोण आपण थांबवू शकत नाही, पण त्याचं रिॲक्शन नको व्हायला आपल्या फॅमिलीवर. तर त्याच्यामुळे ताणतणाव तयार होईल फॅमिलीमध्ये. एखादं एक्झाम्पल द्या ना, म्हणजे आपण त्याला सोल्युशनच घेऊ. जसं आता जो वादविवाद सुरू झाला. नाही दुसऱ्यांवर जाऊच नका तुमचा. सर एक्झाम्पल जसं मी घरी भांडे घासते बरोबर आहे, आणि XYZ पर्सन माझ्या आजू शेजारी पाहिलं, बरोबर आहे. आता त्याचं रिॲक्शन काय होणार आहे. तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल ना सर. रिॲक्शन कुठेतरी फॅमिलीमध्ये येणारच आहे असं मला वाटतं. हा एकदम खूप छान. नाही इथे थांबूया. खूप छान. समजा तुम्ही डिसाईड केलं तर ते घासायच्या वेळेस तुम्ही घरी बोलाल आणि आईशी बोलाल है ना, किंवा पत्नीशी पण बोलाल. मग तुमची आई पण म्हणेल अरे आजपर्यंत तर केलं नाही, आता लगेच लग्न झालं आणि करायला लागला. मग पहिले आईच म्हणजे ठीक आहे की आई ठीक आहे मला आतापर्यंत नाही कळालं है ना, मला तू आई दिसलीच नाही ना, माझं ते लक्षच नव्हतं. पण काय झालं ना, ते कोलते सर नावाचे कोणीतरी आले आणि ते सांगायला लागले आणि नेमकं तितक्यातच तू माझं लग्न लावून दिलं है ना.
आणि आता मला कळायला लागलं, पण आई मी तेव्हा नव्हतं केलं, सॉरी. पण मग आता मला असं करावंसं वाटते, मी करू का, काय वाटेल आईला, होच म्हणेल ना. आता म्हणजे आता इथे आईचा पण तुम्ही होकार घेतलाय, बायकोचा तर आहेच है ना. आता तुमच्या परिवाराचा होकार आहे. आता समजा तुमच्या बाजूचे आले आणि पाहिलं आणि त्यांनी म्हटलं अरे ह्या काय करतो, असं म्हटलं, म्हणायचं दादा बैस, चहा घे, का करतोय तुला सांगतो. बरं दादा तू एकटाच कशाला येतो, वहिनी नाही घेऊन ये, म्हणजे सोबत आपण बोलू, म्हणजे का करतोय ते तुला सांगतो. सर एक घर ऍड होईल. सर ना खूप होईलच. आणि त्याच्यात अजून चांगली बरीचशी पडेल की त्यांना बसवल्यानंतर जेव्हा हे स्वतः चहा आणून करून आणून देतील ना त्यांना, त्यापेक्षा पण चांगली गोष्ट आहे. नाही पण सर सगळं आहे ना, तर मला असं वाटतं ना, म्हणजे एक म्हणून म्हटलेलं आहे की आपण काही व्यक्त होत असताना थोडासा पॉज घ्यावा. का घ्यावा, कारण स्वतःमध्ये पाहावं, स्वतःमध्ये पाहण्यासाठी तो वेळ घ्यावा. द मोमेंट आपण तो पॉज घेतो ना स्वतःमध्ये पाहण्याचं, तर आपल्याला ते सोल्युशन मिळते. अरे रिॲक्शन तो त्याचं आहे, त्याला नाचू द्या की, आपण का त्याच्या नाचण्यामध्ये, उलट त्याच्याजवळ गेलं तर त्याचा हातपाय लागेल, तो नाचेल शांत बसेल, तो विचारेल अरे असं का करतो, तेव्हा आपण त्याला उत्तर द्यायचं. आपल्याला काय लगेच वाटते, लगेच हा अरे तो नाचून थकेल, आणि त्याच्या जसा आता गणपती डीजे आहे किंवा असा डीजे, त्या डीजे मध्ये तो हातपाय इकडे तिकडे हलवतो. आता तुम्ही तिथे गेला काय होईल, तुमचे हाल काय होते. शांत थांबायचं, तो नाचून थकेल, येईलच आपल्याकडे, मग सांगायचं बाबा रे हे तू केलं. मग त्या पुण्यामध्ये 10 जणांचे ते कान गेले. आता ते गणपती ते ठरवतात आहे की डीजे नको, जाऊ द्या 100 जणांचे 1000 लोकांचे जाऊ द्या, वाट पाहू ना आपण, मग सांगू रे बापाकडे हे आमच्याकडे सोल्युशन होतं. ते आपल्याला लगेच पाहिजे, एवढं लगेच नाही होत सर. आणि हे करू पण नका. म्हणजे काय आहे की तेच एक हे नाही आहे, घरामध्ये खूप म्हणजे आहे. आणि संवाद आहेत ना, संवाद जर सुरू केला ना तर आपोआप खूप छान गोष्टी होतात. आणि एक म्हणजे माझं रिफ्लेक्शन परिवारामध्ये, म्हणजे परिवारासाठी मी एक म्हणजे आयना आहे. मी जसं आहे ना तसं परिवार, तर माझा परिवार समाजासाठी आयना आहे. म्हणजे समाजामध्ये रिफ्लेक्शन माझ्या परिवाराचं, माझं रिफ्लेक्शन परिवारामध्ये, असे हे रिफ्लेक्शन्स आहेत. म्हणून आता समाज असा आहे म्हणजे काय, समाज जर बिघडलेला आहे म्हणजे परिवार बिघडलेले आहेत. मग परिवार बिघडले आहे म्हणजे माणसं बिघडलेली आहेत. आणि म्हणून आपण माणसांवर काम करतोय. जसे जसे माणसं तयार होतील, परिवार तयार होतील, आणि परिवार तयार झाले तर समाजच तयार होईल. म्हणून समाजात तयार होण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही, आपल्यामध्येच राहण्याची गरज. तर रिस्पॉन्स मग आपण आता चेक करू शकतो की किती वेळा मी रिॲक्शन मध्ये आहे आणि किती वेळा मी रिस्पॉन्स मध्ये आहे. आणि मग मला कळेल की अरे ठीक आहे, हे माझे रिॲक्शन पॉईंट आहे. हे जर माझे रिॲक्शन पॉईंट आहे तर ह्या माझ्या मान्यता असू शकतात. मग ह्या मान्यता मी व्हेरीफाय करेल आणि त्यातनं बाहेर येईल. आता आपलं जे डिस्कशन झालं त्यातून एक समजतं आहे की संवाद हा खूप जरुरी आहे कुठले कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी किंवा रिझॉल्व करण्यासाठी. कधी असं होतं की जर समोरचा आवेशमध्ये आहे त्याच्याशी संवादच होऊ शकत नाही, यावेळी मागणे पर मार्गदर्शन, त्याला आवेश म्हणता येऊ द्या ना बाहेर. आपल्याला असं वाटतं का की तो स्वभावामध्ये येणारच नाही. आवेश, बेहोश आणि आपण म्हटलं ना प्रभाव, दबाव आणि स्वभाव. मग असं आपण जर स्वभावामध्ये आहे तर आपण पाहूया ना की तो पण स्वभावामध्ये येईल. आज नाही उद्या नाही, तर तेवढं धैर्य आपल्यामध्ये असावं. मग ते धैर्य म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 1 शरीर यात्रा, 2 शरीर यात्रा होऊ शकतात.
तर मी स्वतःचा एक्झाम्पल रिॲक्शन आणि रिस्पॉन्स करून म्हटलं. आता मी अपडाऊन करतो, मी रोज सकाळी 6 वाजता उठतो आणि संडेला आरामशीर उठतो. तर संडेला 7 वाजता झोपलेलो होतो. माझ्या पत्नीने मला उठा म्हटलं आज संडे आहे, मला झोपू दे शांतते. त्याच्यावरती काही बोलली नाही, ती तिच्या कामाला चालली. तर मी थोडासा आरामशीर उठला 8 वाजता. 8 वाजता उठून ब्रश वगैरे केला, पेपर हातात घेऊन बसलो. मग ती थोड्या वेळानं आली. मग तुमचा संडे आहे, माझा संडे नाही का? क्या बात आहे. मला एक क्वेश्चन मार्क झाला. हो बरोबर आहे, आपला संडे आहे तर तिलाही रोज तेच काम असतात. मी म्हटलं सांग काय करायचं तू सांग. तर आता तिच्यातही थोडासा बदल आहे. ती जर आधीची तीच असती, तिने उत्तर दिलं असता, तेही मी सांगायचं का काय करायचं. पण ती तशी नाही बोलली. आधी बोलायची ती तशी, किंवा ते पण मी सांगायचं का. तिने म्हटलं की माझी अशी अपेक्षा आहे की थोडाफार हातभार तुम्ही लावा, तुम्ही झाडू वगैरे मारावा, छोटे छोटे काम. ठरलं तर मग संडेला मी झाडू मारत जाईल, कपडे घालत करत जाईल, असं आपण करू. तर मी आता दर संडेला करत नाही, पण 4 संडे असले तरी 2 संडेला करतो. पण त्याच्यातच ती खुश आहे. कमीत कमी यांचं इंटेन्शन तर पॉझिटिव्ह आहे. ते शेअर करायचं होतं मला. छान. म्हणजे पाहणं की माणूस माझ्यासोबत आहे एवढंच खूप झालं. म्हणजे ते रिलेशनच असं आहे ना की दोनों साथ साथ है, असं आहे ते. दोनों साथ साथ आहे. तो एक भावच आहे. म्हणजे तो करण्यासाठी नाही आहे, ते करण्याच्या अगोदर भाव पण असेल ना तर एक जण पूर्ण करून घेतो दुसऱ्याचं काम. पण तो जर भाव व्यक्त होत नसेल तर मग ते दिसते. ते मग आपलं लक्ष त्या इरिटेशनकडे जाते. आपलं लक्ष तिकडे जात नाही की असं का होते, याला काय कारण आहे. जर तिकडे लक्ष गेलं ना, अरे कामं तर होतातच आहे, पण आपलं कामाकडे लक्ष न जाता त्या भावकडे जर गेलं तर त्याच्यातनं बाहेर काढणं, त्यासाठी ते रिलेशन आहे. तर पती पत्नीचं तर रिलेशन एवढं सुंदर आहे की आप समझदार हो जाए, हम भी समझदार हो जाए, दोनों समझदार होके हम परंपरा बना पाए, यहीच वो रिलेशन आहे. मग आता तर तू पण झगड, मी पण झगडतो, दोघं झगडून समाजात पण झगडू. काय वाटते. आणि आपण हे आपल्या मुलांसमोर मांडतोय. आपले जे मुलं 3rd इयरला आहे, फायनलला आहे, 1st इयरला आहे, की जे पुढच्या 5-10 वर्षामध्ये नंतर समाजात जाऊन परिवारामध्ये जाणार आहे. आणि परिवारामध्ये गेल्यानंतर त्याला जगायचं आहे ना, त्याला जगायचं आहे परिवारामध्ये, त्याला जगायचं आहे समाजामध्ये. आणि हे कंटेंटच नाही एज्युकेशनमध्ये. एज्युकेशनचे कंटेंट काय, स्किल. पण बायकोशी कसं वागायचं कुठे तुम्ही सांगताय. अशी कोणती डिग्री त्याला दिली म्हणजे तो बायकोसोबत वागेल, अशी कोणती डिग्री दिली म्हणजे तो नवऱ्यासोबत वागेल. ती डिग्री दाखवेल तो, देखो मेरे पास डिग्री है ना, मी तुझ्यासोबत चांगलं वागू शकतो की नाही. आणि म्हणून पाहतोय की आजकालचे मुलं लग्नच करायला तयार नाही, कारण ते कंटेंटच दिले नाही. पोरं तयार आहे, पोरी तयार नाही. तो पण विचार करावा लागेल. असं पोरं तयार आहेत की नाही, म्हणजे मुलींनी त्या पोरांशी लग्न का करावं, असं काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटते ना की आपल्याला पूर्ण ओपन राहावं लागेल. फक्त एका दिशेने विचार करून नाही चालणार. त्या म्हणजे समजा मी इथे खेड्यात आहे, मला मुलगा आणि मुलगी आहे है ना, माझा मुलगा इथे आहे, मी मुलगी देईल पुण्यात, मी मुलगी इथे का नाही देणार. आणि मी अपेक्षा करतो की माझ्या पोरासाठी पोरगी मिळायला पाहिजे
म्हणजे मी मुलगी देताना मी विचार करेल की ती त्या सासू सासऱ्यांसोबत नको, ते त्या म्हणजे शेतामध्ये जायला असं घर नको. मी मुलगी देताना ते विचार करेल आणि नंतर म्हणेल माझ्या पोराला पोरगीच देत नाही. मी हा विचार माझ्या पोरीसाठी केला होता. तो मुलगा तिकडे त्या पुण्यात काय करतो, त्या चाळीत राहतो, किती काय करतो ते नाही पाहणार, पण मी माझी पोरगी तिकडे देणार. आणि माझ्या पोरासाठी मग मी पूर्ण समाजात बॉम्ब करेल की माझ्या पोरासाठी पोरगी. अरे मी माझी पोरगी देताना केला होता का तो विचार? आणि मी काय म्हणतो की नाही, ती सासू सासऱ्यांसोबत नाही पाहिजे. आणि मी पोरगी घरी आणताना म्हणेन नाही तिने सासू सासऱ्याचं करायला पाहिजे. ड्युएल पर्सनॅलिटी. जाऊ द्यात ना, परत इकडे येऊया. कारण जर प्रॉब्लेम कडे गेलो ना तर सोल्युशन आहेत, पण ते पासून सुरुवात करायला पाहिजे है ना. मी काय करतो. तर हे असं होते का ना, एम आय इन रिॲक्शन और एम आय इन रिस्पॉन्स, कुठे कुठे मी जातोय है ना. हाऊ मेनी पर्सन्स or how many person in your family or friends do you have the trust on the intentions, unconditional continuous, हे आपण आपल्यामध्ये पाहू शकतो. and this is the fundamental trust, हे फंडामेंटल्स आहे and this is the value. ओके. तर हे एक आपण पाहिलं की द लॅक ऑफ कॉम्पिटन्सी कमी जास्त असू शकते है ना. आपण असं म्हणू शकत नाही की कॉम्पिटन्सी कमी म्हणजे याची जास्त आहे कमी आहे है ना. तर बेस ऑन दॅट वन, जर मला कळते दुसऱ्याची कॉम्पिटन्सी तर मला माझी पण कॉम्पिटन्सी कळते. तर जेवढं मला मी समजतो ना तेवढं मला दुसरा पण समजतो. तर जेवढं मला मी समजतो माझी कॉम्पिटन्सी कशी आहे तेवढी मला दुसऱ्याची पण समजते. तर इथे जर माझ्याकडे लक्ष गेलं देन आय कॅन चेक इट आउट. तर कॉम्पिटन्सी म्हणजे काय, म्हणजे आय एम देअर विथ दिस, हाऊ मच टाइम आय एम देअर अलॉंग विथ द नॅचरल ॲक्सेप्टन्स, हाऊ मच देअर आय एम देअर अलॉंग विथ द प्री कंडिशनिंग, हाऊ मच देअर आय एम अलॉंग विथ द सेन्सेशन. म्हणजे काय, हाऊ मच टाइम आय एम देअर टू गेट द हॅपीनेस फ्रॉम द आउटसाइड and how much there I am there with the happiness and I am doing. मैं खुश हूं, मैं हैप्पी और मैं करता हूं, ऐसा कितना टाइम है. और मैं दूसरे से अपेक्षा करता हूं उससे मैं सुखी हो जाऊं, ऐसे कितना है. तो मैं अगर दूसरों से अपेक्षा करता हूं उससे मैं सुखी हो जाऊं तर ते आहे लॅक ऑफ. सगळं ते तिथे क्वेश्चन्स आहेत. ते जे लाल आणि ते काळं दिसते ना दॅट आर द प्रॉब्लेम्स. आणि मी कॉम्पिटन्सी आहे माझी वेन आय एम देअर अलॉंग विथ द नॅचरल इंडक्शन. ती माझी योग्यता आहे की आय कॅन बी देअर अलॉंग विथ द अदर पर्सन. बट लॅक ऑफ कॉम्पिटन्सी बिकॉज आय एम एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम द आउटसाइड. आणि मी छान उदाहरण दिलं ना, एक्सपेक्टिंग फ्रॉम आउटसाइड म्हणजे काय, भिकारी. आपण भिकारी आहोत. दे बाबा म्हण चांगलं मला, हे करणं, हे केलं तर मला बरं वाटेल. अरे का, त्याच्यापेक्षा आय एम इंटॅक्ट अलॉंग विथ द हॅपीनेस है ना. कारण द सिनर्जी इज विद इन देअर अँड थ्रू दॅट वन देन आय एम डुईंग, देन आय एम देअर ऑलवेज. मग मी प्रत्येकासोबत आय एम देअर फॉर द कोऑपरेशन, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन रिस्पेक्टिव्ह ऑफ. आता मला ठीक है भाई ये ऐसा है तो हो सकता है ना, बट मैं हूँ, आप बताइए क्या काम करना है. मग मी ते गऱ्हाणीत टाकत नाही की नाही तू हे केलं असेल सांग आता काय करायचं. त्यांनी विचारायला पाहिजे की अरे मी एवढं केल्यानंतर पण तू मला मदत करतोय. आता आपण ते गिव्ह अँड टेक ना, मी मदत केली तू करायला पाहिजे, मी एवढं केलं तू करायला पाहिजे. अरे का. मग आपल्याला रियालिटीमध्ये कळेल की मी जर एकाला मदत केली तर 100 जण मला मदत करायला तयार असतात, पण मला काय तोच माणूस पाहिजे, मी याला मदत केली ना त्यांनीच करायला पाहिजे. असं का.
निसर्गामध्ये पण हे असंच आहे ना. निसर्गाला, त्या झाडाला पाणी कोणीतरी देते, पण ते झाड ऑक्सिजन कोणाला तरी देते. आर वी एबल टू सी द रियालिटी? तर आय एम ऑलवेज देअर, मी तिथे आहे. मला हा नाही तर कोणी दुसरे 100 जण मदत करते, पण मी ऑलवेज आय एम इंटॅक्ट अलॉंग विथ दॅट इंटेन्शन. आय एम ऑलवेज देअर विथ अ कॉपरेशन, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन. सहभाग, सहकार आणि सहयोगितेसाठी मी तयार. आणि मग समोरच्याने विचारलं, अरे बाबा असं केल्यावर पण तू आहेस, का करतोय? मग सांगायचं, बाबा मला असं वाटत होतं. ठीक आहे. मग त्याचं लक्ष गेलं तर ठीक आहे, नाही तर ठीक. तो त्याचं पाहून गेलं बाहेर यायचं की नाही, पण मी तर बाहेर आलो नाही. ठीक. So trust on the intention is the starting point for the mutual development. दोघांमध्ये संबंध डेव्हलप होण्यासाठी किंवा म्युच्युअल डेव्हलपमेंटसाठी ट्रस्ट ऑन द इंटेन्शन फ्रॉम माय साईड, माझ्या साईडनी, मग ते परस्परतेमध्ये. मग परस्परतेमध्ये करण्यासाठी स्टार्टिंग पॉईंट इज मी, माझ्यापासून सुरुवात. सो नेक्स्ट इज द रिस्पेक्ट, दॅट इज द राईट इव्हॅल्युएशन. आपण आता बेस पाहिला काय, कारण बेस काय आहे? एव्हरी अदर इज फॉर माय हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. दुसरा इज द राईट इव्हॅल्युएशन. आता आपण इंटेन्शनवर इंटॅक्ट राहिलो आहे. आता इंटेन्शनवर इंटॅक्ट राहिल्यानंतर नाव योग्यता आपण पाहू शकतो का? दॅट इज व्हॉट द इव्हॅल्युएशन, राईट इव्हॅल्युएशन. है ना. दुसऱ्याला आपण इव्हॅल्युएट करणं, तर त्याच्या ऐवजी आपण स्वतःला इव्हॅल्युएट करू शकतो का? इव्हॅल्युएशन आपल्याला आपण दिसतोय का, की मी आता कसं करतोय, काय करतोय? आता इंटेन्शनवर आपण राहिलोय की ओके, इंटेन्शन वाईज इज फाईन, पण इंटेन्शन नंतर आता माझं अभिव्यक्त होणं, माझं कळणं. आता मला कळतंय की राईटली आय कॅनॉट इव्हॅल्ट, म्हणजे ह्या 100 गोष्टीपैकी ह्या 50 गोष्टी मी करू शकतो. या 25 ठिकाणी माझी करण्याची इच्छा आहे, पण मी करत नाही. आणि ह्या 25 गोष्टी मला येतच नाही, असं मला दिसतेय का? दॅट इज व्हॉट द इव्हॅल्युएशन विदिन. एम आय एबल टू इव्हॅल्युएट विदिन? सो द रिस्पेक्ट इज द राईट इव्हॅल्युएशन. एम आय राईटली इव्हॅल्युएट माय सेल्फ? माझं स्वतःबद्दल इव्हॅल्युएशन करेक्ट होते की नाही? अँड इफ आय एम नॉट एबल टू दिस राईट इव्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन म्हणजे आकलन करणार, ठीक आकलन करणार, सम्यक मापना, स्वतःचं आकलन ठीक करणार, म्हणजे सही आकलित करणार. आपण जर स्वतःचं आकलन स्वतःचं करत नसू, तर एक असं होऊ शकते, इव्हॅल्युएट मोर दॅन व्हॉट इट इज. जो जसा आहे त्याच्यापेक्षा जास्त, जो जसा आहे त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे कसं? राजा बेटा. राजा बेटा म्हणजे काय? काय झालं? राजा बेटा म्हणजे काय? मेरा बेटा राजा, मी बाकी तो प्रजा शोधतो. आपण राजा बेटा म्हणजे तो प्रजा शोधतो. आणि असे सगळे राजा त्या शाळेत असतात ना, असे सगळे राजा आता प्रजा शोधते. राणी बिटिया, मग ही राणी आता दासी शोधते सगळ्या, आणि अशा सगळ्या राण्या त्या शाळेत. काय आहेत की काय असं? सो इट इज व्हॉट द ओव्हर इव्हॅल्युएशन, है ना. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते सोडून आता आपण म्हटलंय राजा किंवा राणी किंवा अदर्स. तो एखादी गोष्ट करतो, काय म्हणतो? हा असा खूप काही करू शकतो. अरे त्यांनी एकच गोष्ट केली. तर दॅट इज व्हॉट द राईट ओव्हर इव्हॅल्युएशन. अंडर इव्हॅल्युएशन, टू इव्हॅल्युएट फॉर लेस दॅन व्हॉट इट इज. एखाद्या वेळेस एक गोष्ट आली नाही, काय म्हणतो त्याला? ही गोष्ट आली ठीक आहे असं म्हणतो का? नाही, तुला येतच नाही, तू असाच आहे.
अरे त्यांनी एकदाच केलं नाही आणि काय दूषण लावलं आपण त्याला की तू असायचा, म्हणजे अंडर इव्हॅल्युएशन. हे होते की नाही आपल्याकडनं, आणि हे असं का होते? बरं असं पण होते अदरवाईज, गधे का बच्चा, म्हणजे त्याला माणूस पण भरत नाही आता, काय झाडासारखा उभा आहे. बरं, त्याला आता उपमा कोणाची दिली? एकदम झाडाची, म्हणजे त्याला माणूस पण आता समजत नाहीये. म्हणजे इव्हॅल्युएशन काय होते त्याचं. आणि तुम्ही म्हणाल नाही सर आम्ही असंच तर बोलतो, म्हणजे आपल्या बोलण्यानी आपलं पण अजून माहित नाही की अरे आपण असंच नाही बोलत, माझं लक्ष पण नाही की मी असं बोलतोय की नाही. सो वी आर गोइंग विथ दिस ऑर राईटली इव्हॅल्युएटेड. आणि आता इथे एवढं आहे की इफ आय एम अंडर इव्हॅल्युएटिंग माय सेल्फ आय एम ओव्हर इव्हॅल्युएटिंग द अदर्स. इफ आय एम ओव्हर इव्हॅल्युएटिंग माय सेल्फ आय एम अंडर इव्हॅल्युएटिंग अदर्स. जर मी स्वतःचं ओव्हर इव्हॅल्युएशन करत असेल म्हणजे काय की मी दुसऱ्याचं अंडर इव्हॅल्युएशन करतोय. मी स्वतःचं जर अंडर इव्हॅल्युएशन करतोय म्हणजे मी दुसऱ्याचं ओव्हर इव्हॅल्युएशन करतोय. आणि ओव्हर इव्हॅल्युएशन कुठे नेते? म्हणजे ओव्हर इव्हॅल्युएटेड मुलं तुम्हाला कसे दिसतात? ओव्हर कॉन्फिडंट वाले, है ना, आणि अंडरवाले डिप्रेस. कारण त्यांना असं वाटतं की आता मी काहीच नाही करू शकत, मी काहीच नाही करू शकत, मी काही गोष्टी नाही करू शकत. काय मैं कुछ बातें तो कर भी पाता हूं, पण if I am going with this one under evaluation and over evaluation, then the problems are there. So that are not naturally acceptable. Whenever the evaluation is not right, it is the disrespect. आपण याला म्हटलंय disrespect. Over evaluation, under evaluation and otherwise evaluation, it is a disrespect. मग हे केव्हा होते? जेव्हा मी माझ्यामध्ये नाही आहे तेव्हा ह्या गोष्टी होतात. सो इफ आय एम ओव्हर इव्हॅल्युएटिंग माय सेल्फ देन आय एम अंडर इव्हॅल्युएटिंग अदर्स. मी जर स्वतःचं घ्या माईक आहे, इफ मी जर माझं ओव्हर इव्हॅल्युएशन करतो म्हणजे दुसऱ्याचं अंडर इव्हॅल्युएशन करतोय. तर आपल्याला जर संवाद करायचा असेल तर संवाद करताना मला वाटते इव्हॅल्युएशन देणारच की ठीक आहे बाळा, तुला आता हा चाकूनी होत नाही, पण तुला ही क्रिया करायची आहे ना, मी तुला तर प्लॅस्टिकचा चाकू आणून देतो आणि आता तू असं कापून पहा की होते का. म्हणजे त्याला फक्त ते क्रिया करून पाहायचं की काय होते. पण ही जी आहे यांनी रक्त येऊ शकते, ह्या हात कापू शकतो, तर त्याला तिथपर्यंत न्यावं लागेल. किंवा ते त्याला तसं झालेलं की बाबा हे असं होऊ शकते, ते न होण्यासाठी म्हणून मी तुला देत नाही, पण तू मोठा झाल्यावर तुला हे करायचंच आहे. पण हे कसं करायचं आहे मग आपण ते सांगू शकतो. मग त्यासाठी समजा मग चाकूलाही ते कव्हर असताना त्याला द्यायचं की बा हे आपण असं असं करतो, पण हे काढू नको बरं, हे हाताला लागेल, हाताला लागलं म्हणजे रक्त येईल. मग तो म्हणजे रक्त येईल म्हणजे काय, मग तू आपल्याकडे काही घटना आहेत की पा आजी पडली होती ना, मग आजीला ते खरचटलं होतं तेव्हा ते रक्त आलं होतं ना, मग तसं होईल. मग आजीला त्रास झाला होता ना, मग मला असं वाटतं ना तुला त्रास होऊ नये म्हणून तू करू नको आता. मग म्हणाल सर एवढा थोडीच वेळ असतो, पण माझं परत आहे तर आपला आहे ना वेळ तर द्यावंच लागेल. और जो अपना है उसके लिए टाइम नहीं तो किसके लिए टाइम है? मोबाइल के लिए, वो IPL के लिए ये ना. म्हणून तो संवाद का संपूर्णता के अर्थ में विचार विनिमय. क्या संपूर्णता है कि आप भी समझ जाओ, मैं भी समझ जाओ. क्या समझना है? मैं भी वहाँ इंटेंशन पे चले जाए, आप भी वहाँ जाए, उसके लिए विचार विनिमय. सर माझा एक प्रश्न आहे. समजा एखादा मुलगा आहे तो थोडका आहे, तो ऐकतच नाही, मग
त्याला चांगलं करण्यासाठी समजा आपण जर त्याला ही मान्यता आपण टाकली आणि त्याला कळालं की रे आपण चुकीचं केलं तरी हे चांगलेच म्हणतात आहे, मग ते हळूहळू मध्ये मग तो चांगलं करतो, वाईटही केल्यावर थोडं थोडं केल्यावर मग त्याची ही मान्यता मोठ्या वेळेस खूप मोठी करून देते. तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं की त्यांनी चांगलं काम केलं, पण ती मान्यता आपण टाकली आहे आता आणि त्या मान्यतेला त्याला आपण आता समाजात नेतोय. मग त्या मान्यतेच्या त्याच मान्यता मग ते टकराव होतो. मग टायमिंग तेच टायमिंग सुख बराबर दीर्घ दुःख. मग तुम्हाला 1 वर्ष चांगलं वाटलं म्हणजे तो 10 वर्ष तिथे दुःख देणार. म्हणून हे स्पष्टता जायला ही स्पष्टता जायलाच पाहिजे की हे कसं आहे, हे चांगलं आहे नाही. सर मग मुलांना चांगलं काम करून ऍप्रिसिएशन करायला पाहिजे की नाही पाहिजे? करायला पाहिजे. ॲप्रिशिएशन असं नका करू की तो भाई आप बहुत राजा हो है ना, आप भी कर सकते हो, आप ही कर सकते हो. कॉन्फिडन्स मध्ये नको राहायला. हां, मग तुम्ही पहा ना, आजकालची मुलं पहा ना, तुम्ही आजकालची मुलं पहा ती अशी काय ॲरोगंट काय मुलं, ॲरोगन्स काय, ॲरोगन्सी म्हणजे काय, हेच आहे स्वतःचं ओव्हर इव्हॅल्युएशन, बाकीच्यांना कुछ भी नहीं समजता है. ॲरोगन्सी इज दिस, ओव्हर कॉन्फिडन्स, ॲरोगन्सी इज दिस. आणि मग काही जण बिचारे आपले ते डिप्रेशनमध्ये जातात. So do we feel comfortable or uncomfortable when we are over evaluated, under evaluated otherwise? आता परत तुम्हालाच पहा ना, तुम्हाला जसं सांगितलं नाही, अरे मनोज सर तुम्ही खूप छान आहे, मनोज भाऊ तुम्ही एकदमच चांगले आहे, तुमच्यासारखा नाहीच कोणी, असं मी तुम्हाला सांगतच बसलो, तुम्ही काय करा, किती ऐकाल मला. तुम्ही म्हणाल यार माणसाला काहीतरी कामच आहे ना, यांना तर मी फक्त नांदुऱ्यापर्यंत सोडतो, यांना काय खामगाव सोडून द्यायचं म्हणून एवढं चांगलं बोलताय की नाही. आणि मी म्हटलं ह्या तुम्ही नाही यार असं ते तुम्हाला जर अंडर इव्हॅल्युएट केलं तर म्हणा तर ठीक आहे, मी तुम्हाला नांदुऱ्यापर्यंत सोडतो, आता तेही सोडत नाही की नाही. तर वी आर नॉट कम्फर्ट देअर ना, जसं आहे तसं, जसं आहे तसं. आणि द ब्युटी इज दॅट मी जसं आहे ना तसं मी ॲक्सेप्ट करतोय. मी जर एकदम त्या दिशेने असेल ना ओव्हर इव्हॅल्युएटेड आणि ॲरोगंट, तर मला मग तसं ऐकावंसं वाटते, मग मी तसेच तयार करतो सगळे. मग माझ्या आजूबाजूला सगळे अंडर इव्हॅल्युएटेड असतात, म्हणून मग एक असतो आणि त्याचे सगळे चेले असतात. चेले म्हणजे काय बाई, म्हणजे कारण तो ओव्हर इव्हॅल्युएटेड असतो स्वतःला आणि बाकीच्यांना सगळे अंडर इव्हॅल्युएटेड जमा करून ठेवतो, मग त्याचं दुसऱ्याशी काही जमत नाही. आणि तसंच तो अंडर इव्हॅल्युएटेड वाला पण त्याच्याजवळ तसेच असतात. तर तसे ग्रुप्स समजा आता इथे पण आहे ना, आपण नेहमी म्हणतो की तुम्ही या आणि वेगवेगळं बसता, पण ग्रुपनी बसतो. असं का? कारण ते एक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणातच ते राहतात. ते वातावरण सोडून दुसरीकडे येतच नाही, कारण त्या वातावरणात त्यांना ओके वाटते. सर आर वी एबल टू सी दिस वन की हाऊ मच वी आर देअर विथ द कॉम्पिटन्सी अँड हाऊ मच वी आर देअर विथ द लॅक ऑफ कॉम्पिटन्सी. द लॅक ऑफ कॉम्पिटन्सी म्हणजे वी आर देअर विथ दिस प्री कंडिशनिंग्स अँड द सेन्सेशन. आणि प्री कंडिशनिंग अँड सेन्सेशनला तर मी खूप छान तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये सांगितलं. तो मोमेंट वी आर एक्सपेक्टिंग द हॅपीनेस फ्रॉम द अदर्स, दैट इज व्हाट द लैक ऑफ कॉम्पिटेंसी. जितना जितना हम सुख चाहते हैं दूसरों से, है ना, it might be the person, it might be the non-human being also, the sensation, preconditioning, anything, but that is what the lack of competency, and that is the moment within me, that is what is the disrespect, that is what the disrespect. So over evaluation egoistic, under evaluation otherwise that is the depression. आणि आपण दिवसातनं या स्टेट अशा पार करत असतो, कधी आपण वर कधी खाली.
कधी वर कधी खाली. आणि मग काही काही वेळेस काय, नेहमी खाली गेलो ना, नेहमीच खाली गेलो तर ती खालची स्थिती दिसते. मग आपल्याला कळते की समाजात असं का घडते. आर वी एबल टू सी दिस, की असं का घडते समाजामध्ये, है ना. तर रॉंग इव्हॅल्युएशन, मग फ्रस्ट्रेशन, टेन्शन, त्या डिप्रेशन, आणि मग नंतर की आता ह्या शरीराची काय गरज आहे, त्याच्यापेक्षा नसलेलं बरं. आणि तो मोमेंट म्हणजे सुसाईड. पण आपण काय एक्सपेक्ट करतोय, राईट इव्हॅल्युएशन, अँड दॅट इज व्हॉट द सेल्फ कॉन्फिडन्स. आय नो व्हॉट आय एम, आय नो माय कॉम्पिटन्सी, आय ऑल्सो नो व्हेअर आय एम लॅकिंग, I also know where I am lacking and I am ready to come out from that one. मुझे पता है कि मेरे पास क्या क्या मान्यता है, मुझे पता है कि मैं कहाँ कहाँ पे अटका हूँ और वहाँ पे बाहर आने के लिए मैं तैयार हूँ. कि आप बताइए, आई एम रेडी टू कम आउट फ्रॉम दैट वन. मुझे पता है कि क्या क्या कॉम्पिटेंसी मुझ में है, मुझे ये भी पता है कि कहाँ पे लैक है, सो आई एम रेडी देयर. वो है सेल्फ कॉन्फिडेंस. तो व्हाट इज द सेल्फ कॉन्फिडेंस? मुझे पता है कि मैं क्या कितना अच्छा हूँ, मुझे पता है कि कितना मुझे प्रॉब्लम्स भी है, एंड मुझे पता है कि वो प्रॉब्लम्स क्यों है. एंड इफ आई डजंट नो, आई एम रेडी टू एक्सेप्ट इट, कि ठीक है भैया आप बताइए कहाँ पे प्रॉब्लम्स. दैट इज व्हाट द राइट इव्हॅल्युएशन. तर मला वाटते की ह्या स्लाइड सोबत आपण इथे थांबूया, है ना. आणि मस्त 40 मिनिटाचा ब्रेक घेऊया. 1:50 परत येण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो नमस्कार. सही राहिले कोणी